कार्यक्रम सुरू होण्या अगोदर आपण या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने करणार आहोत. तरी सर्वांना विनंती आहे की प्रत्येकाने जागेवर उभे राहावं आणि त्यानंतर या गीताला सुरुवात होईल. सह्याद्रीचा सिंहगर्ज शिवशंभू राजा दरी दरी तुला नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी घोरली अभिमानाची लेणी. भारत माता की जय. भारत माता की जय. सर्वांनी आपल्या जागेवर बसायचं आहे. आपण आम्ही भारतीय लोक या चळवळीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी हा कार्यक्रम घेत आहोत. या अगोदर एक दोन कार्यक्रम झालेले आहेत. सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की लवकर वर यावं. इकडे मागून रस्ता आहे. आम्ही भारतीय लोक आयोजित या कार्यक्रमाचं आयोजन करण्यामागचा हेतू हा आहे की खरं तर कार्यक्रम खूप होतात, मात्र विद्यार्थी तरुण यांना मार्गदर्शन असं कधी कोणत्या कार्यक्रमामध्ये होत नाही. बऱ्याचदा आपण अनेक जयंत्या साजऱ्या करतो, अनेक कार्यक्रम करत असतो, मात्र अशा पद्धतीचा कार्यक्रम खरं तर या पंचक्रोशीमध्ये पहिल्यांदाच होत आहे. आम्ही भारतीय लोक आयोजित संविधान दिनाचा एक कार्यक्रम झाला होता मागच्या वेळेस आपल्या या गावामध्ये. तुकाराम जयंतीच्या निमित्ताने एक कार्यक्रम करण्याचा विचार केला होता आणि जवळजवळ निश्चित झाला होता, मात्र आपल्या गावातील तरुण तडफदार व्यक्ती जी समाजकार्यामध्ये नेहमी अग्रेसर होती अशी व्यक्ती म्हणजे रवींद्र पितांबरे यांचं निधन झालं आणि त्या कारणाने तो कार्यक्रम रद्द केला. त्यानंतर आपण हा कार्यक्रम घेत आहोत. यामागचा उद्देश हा आहे की आपल्या या पंचक्रोशीमध्ये नव्हे तर शहापूर तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये म्हणा किंवा खेड्यांमध्ये सहसा असे कार्यक्रम कधी होत नाहीत. आणि कार्यक्रम घेण्यामागचा हेतू हा आहे की आपल्याकडे जे पाहुणे आलेले आहेत तर ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत की मी कशा प्रकारे अभ्यास केला, कशा प्रकारे MPSC ची परीक्षा पास होण्यासाठी किंवा उत्तीर्ण होण्यासाठी चांगले मार्क मिळवण्यासाठी आपल्याला काय मेहनत घ्यावी लागते, या हेतूने जेणेकरून एखादा विद्यार्थी जरी या गावचा किंवा या पंचक्रोशीमध्ये जर पुढे गेला तर ते आम्ही एक प्रकारे आमचा हेतू साध्य झाला असे म्हणायला हरकत नाही. आपल्याकडे जे पाहुणे उपस्थित आहेत त्या पाहुण्यांचा थोडक्यात मी परिचय करून देतो. वडील खरं तर शेती करणारे, शेतीत भागत नाहीत म्हणून रिक्षा सुद्धा चालवायचे. रिक्षाचा व्यवसाय सुरू केला. आईची मात्र वडिलांना सुद्धा साथ असायची.
प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा उंबरखांड येथे पूर्ण केलं. घरची बेताची परिस्थिती असल्या कारणाने पुढे शिक्षण घेण्यासाठी मामाच्या गावाला म्हणजे आसनगावला यावं लागलं. आसनगावला माध्यमिक विद्यालय आसनगाव येथे 10वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. घरची परिस्थिती हालाकीची असल्या कारणाने ITI किंवा एखादा इंजिनिअरिंगचा डिप्लोमा किंवा डिग्री असं काहीतरी करावं जेणेकरून घरच्यांना हातभार लागेल, म्हणून ह्या मुलाने खरं तर इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा केला आणि नंतर डिग्री केली. परंतु मनात काही वेगळंच असल्या कारणाने त्या ठिकाणी मन काही लागेना. सतत आपण काहीतरी वेगळं करावं म्हणून स्वतः MPSCचा अभ्यास सुरू केला. खरं UPSCचा सुद्धा अभ्यास सध्या चालू आहे. पुण्याला सेल्फ स्टडी करत अभ्यास करत होता. पहिल्याच प्रयत्नात मात्र अतिशय उत्तम यश संपादन करत राज्यकर सहाय्यक व महसूल सहाय्यक म्हणून त्यांची निवड झाली. MPSC महाराष्ट्र गट क सेवा परीक्षा राज्यकर सहाय्यक OBC प्रवर्गातून राज्यात प्रथम आला. असे आपल्याकडे जे मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत ते राहुल निमसे यांचा आपण येथे सत्कार करत आहोत. तर त्यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो की भाऊ दगडू निचिते यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करावा. सत्कार स्वरूप आपण त्यांना एक मानचिन्ह आणि एक पुस्तक भेट देत आहोत. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचा सत्कार करावा. आणि शाल आपण एक त्यांना महात्मा फुलेंचं पुस्तक, शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करत आहोत. सुनील सासे हे सुद्धा त्यांचा हार घालून त्यांचा सन्मान करत आहेत. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचा सत्कार करावा. जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. तसेच त्यांचे म्हणजे ह्या मुलाला शिक्षण देण्यामागे किंवा इथपर्यंत पोहोचण्यामागे ज्यांचं परिश्रम होतं, ज्यांचा सगळा वेळ जे खर्ची करत होते असे त्यांचे वडील केशव निमसे यांचा सुद्धा इथे मालू गणू निचिते यांना मी विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करावा. सर्वांनी टाळ्यांचा गजर करावा. मुलाचा सत्कार होत असताना बापाला किती आनंद होतो हे आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही. त्यानंतर आपण आपल्या गावातीलच मागच्या वर्षी पोलीस सेवेमध्ये ज्या रुजू झाल्या त्या राखी समीर घोडविंदे यांचा सुद्धा इथे सत्कार करायचा होता, मात्र त्या उपस्थित नाहीयेत. त्यांचा सत्कार आपण नंतर त्यांच्या घरी पोहोचूया, त्यांचं मानचिन्ह. त्यानंतर आपल्या गावातीलच याच वर्षी ज्या पोलीस सेवेमध्ये रुजू झाल्या म्हणजे ज्यांची निवड झाली, अजून त्या रुजू झालेल्या नाहीयेत, मात्र ज्यांची निवड झाली त्यांनी उत्तम यश संपादन केलं अशा सानिका बाळू निचिते यांचा सत्कार मी पाहुण्यांना विनंती करतो, राहुल निमसे सरांना, की त्यांनी आपण सानिका बाळू निचिते यांचा सत्कार करावा. आमच्या गावातील ही मुलगी अतिशय
हुशार. सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये पुन्हा एकदा त्यांचा सत्कार करावा. त्यांना आपण एक पुस्तक भेट देतोय साहू म्हणून आणि त्यांनी तो स्वीकार करावा. अगदी मिस्त्री काम करणाऱ्या वडिलांची मुलगी काय करू शकते हा इथे खरं तर आपण त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. गेल्या वर्षी 12वीला अतिशय उत्तम यश संपादन करत प्रज्ञा रमेश घोडविंदे ही सुद्धा गेल्या वर्षीच पोस्ट ऑफिस मध्ये कामावर रुजू झाली, कामावर लागली. तिचा सुद्धा आपण या ठिकाणी सत्कार करत आहोत. प्रज्ञा रमेश घोडविंदे हिचा सुद्धा सत्कार आमच्या गावातील ज्येष्ठ व्यक्ती नारायण निचिते यांना मी विनंती करतो की आपण तिचा सत्कार करावा. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचा सत्कार करावा. शाल आणि एक पुस्तक देऊन आपण त्यांचा सुद्धा इथे सत्कार करत आहोत. उद्देश एकच आहे की मुलांनी हा आदर्श समोर ठेवून आपण आपला अभ्यास नियमितपणे करावा. परिश्रम केल्याने सर्व काही साध्य होतं हे यातून आपल्याला नक्कीच समजतं. तसेच आपल्या गावातील प्रतिष्ठित व्यक्ती जे जे मान्यवर येथे उपस्थित आहेत त्या सर्वांचा आपण इथे सत्कार करत आहोत. मालू गणू निचिते यांचा सुद्धा या ठिकाणी एक पुस्तक भेट देऊन आपण त्यांचा सत्कार करत आहोत. भरत निचिते यांना विनंती करतो की आपण प्रत्येकाला आपण पुस्तक भेट देत आहोत. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचा सन्मान करावा. भाऊ दगडू निचिते यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होत आहे. रमेश निचिते, सुनील सासे पाषाणे यांचा सुद्धा या ठिकाणी एक पुस्तक भेट देऊन आपण सत्कार करत आहोत. भरत निचिते, धीरज संजय निचिते त्यांना पुस्तक भेट देऊन त्यांचा सत्कार करत आहेत. अर्जुन निचिते शिक्षक हे यांचा सुद्धा सत्कार इथे जनार्दन निचिते हे करत आहेत. एक पुस्तक भेट देऊन त्यांचा सुद्धा इथे सन्मान करत आहोत. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. संदीप भोईर यांचा सुद्धा सत्कार जनार्दन निचिते करतील. वेळोली सर्वांनी पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा. वसंत निचिते यांचा सुद्धा सत्कार इथे चंद्रकांत निचिते यांना विनंती करतो की आपण त्यांचा पुस्तक भेट देऊन त्यांचा सन्मान करावा. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. नारायण निचिते यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी चंद्रकांत निचिते यांना विनंती करतो की आपण तो सन्मान करावा. सर्वांचं स्वागत झालेलं आहे. पाहुण्यांचं, गावातील मान्यवरांचं. खरं तर कार्यक्रमाला उशीर झालेला आहे. मात्र सानिका निचिते यांना मी विनंती करतो की आपण ज्या प्रकारे अभ्यास केला, आपण या पोलीस भरतीमध्ये जे यश संपादन केलं ते संपादन करत असताना आपण कशा प्रकारे अभ्यास केला, आपला प्रयत्न काय होता, तर त्याबद्दल त्या थोडक्यात अगदी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्यांना विनंती करतो की आपण इथे तरुणांना मार्गदर्शन करावं. सानिका निचिते. धन्यवाद मला इथे आमंत्रण केल्याबद्दल. मी सानिका बाळाराम निचिते, काजलबीर गावची. मी
काजलवीर गावची मी मुंबई पोलीस या पदी निवड झाली आणि प्रत्येक माणसाच्या मागे चिकाटी जिद्द असेल तर माणूस पुढे जातो. हे गुण माणसाच्या मनात असतातच. फक्त चिकाटी मेहनत ही घेतल्यावर माणूस काय पण करू शकतो. मी 12वी कॉमर्स झाली आणि पोलीस भरतीमध्ये उतरली. सर माझ्या आई वडील आणि शिक्षकांमुळे मी आज इथे उभी आहे. धन्यवाद मी त्यांचं आणि या सगळ्या मंडळींसाठी मला आज इथे बोलवलं आणि आज मी ज्यांच्या मुले उभे आहे त्यांचं पहिले मी धन्यवाद करते. आज माझ्या आई वडिलांच्या मेहनती कष्टामुळे आज मी इथे उभी आहे. प्रत्येक माणसाने आणि प्रत्येक इथे जो उभे म्हणजे विद्यार्थी सगळ्यांनी मेहनत करावी आणि अभ्यास करावा. असं नाही की सगळे होत नाही, पण अभ्यास केल्यावर प्रत्येक माणूस होतच असतो. फक्त जिद्द आणि चिकाटी ठेवायची. जिद्द चिकाटी असेल तर प्रत्येक माणूस पुढे जातच असतो. आणि मी 2023 ला भरती पहिली दिली. तिथं मला अपयश आलं, पण मी तिथे हारली नाही. इथं आपण करायचं. परत 2024 ला भरती निघाली. तिथे मी वर्षभर स्वतःला झोकून दिलं आणि मी सक्सेस झाली. आज इथे मी खूप म्हणजे माझं एक स्वप्न पूर्ण झालं आणि माझ्या आई वडिलांचं आज स्वप्न पूर्ण झालंय. आज इथेच मी खूप उभी आहे. धन्यवाद. धन्यवाद. कारण इथे उभं राहायला खूप हिंमत लागते. खरं तर आपल्याला समोर बसल्यावर कधी कधी एखादा समोरचा माणूस जर चुकत असेल तर हसू येतं. मात्र ज्या वेळेस आपण इथे समोर उभे असतो आणि समोर उभे असण्याची हिंमत ज्या वेळेस आपल्याला येते आणि त्या हिमतीतून काही शब्द आपल्या ओठावर फुटतात, तो खरं तर आपला अनुभव असतो. आपल्या गावातील जयराम उंदरू निचिते हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मी धीरज निचिते यांना विनंती करतो की आपण त्यांचं पुस्तक देऊन इथे स्वागत करावं. सर्वांनी टाळ्या वाजवाव्या. आणि यानंतर प्रज्ञा, मला असं वाटतं की प्रज्ञा सुद्धा 2 शब्द आपल्या समोर मांडत आहे तिचा अनुभव. तर तिला सुद्धा मी विनंती करतो की आपण 1-2 मिनिटांमध्ये आपला अनुभव शेअर करावा. सर, अनिल निचिते सर या ठिकाणी इथे उपस्थित असलेले नूतन विद्यालयाचे शिक्षक अनिल निचिते सर या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांचं सुद्धा आपण भरत निचिते यांना मी विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करावं. एक पुस्तिका देऊन आपण त्यांचं स्वागत करत आहोत. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं इथे स्वागत करावं. धन्यवाद. आपल्या गावातील प्रज्ञा रमेश घोडविंदे हे आपल्या समोर 2 शब्द आपल्या अनुभवाचे सांगत आहेत. प्रज्ञा. मी प्रज्ञा रमेश घोडविंदे. मी 1 वर्ष झालं मला. मी पोस्ट ऑफिसमध्ये जॉईन झाले. मी काही एक्झाम दिली नाही पोस्टाची, पण 10वीच्या मार्कांवरून मी जॉईन झाले आणि पुढे आणखी चांगल्या पुढच्या पोस्ट मिळवण्यासाठी मी अभ्यास करत आहे. आणि सगळ्यात मला मनापासून धन्यवाद देण्याची इच्छा आहे संजय दादा यांना की त्यांनी एवढं चांगलं व्याख्यान इथे ठेवलं आणि मला म्हणजे सगळ्यांनाच इथे पुढे जाण्यासाठी चांगलं मार्गदर्शन मिळण्याची गरज होती. आता मी बाहेर जाते, मला खूप लोक बोलतात की तुमचे काजळवीर वालशेत या गावातील मुलं 10वी 12वी पर्यंत चांगले मार्क्स मिळवतात, पण पुढे जाऊन ते काही करतच नाही, पुढे कुठे दिसतच नाही ते. पण ह्या व्याख्यानामुळे त्यांना चांगले मार्गदर्शन मिळेल, त्यामुळे थँक्यू. धन्यवाद. फक्त आमच्या पाठीवर एखादी चांगल्या शब्दांची जरी थाप पडली तरी खूप झालं आमच्यासाठी. तेवढं पुरेसं आहे. आम्ही भारतीय लोक आयोजित या कार्यक्रमामध्ये आपण पाहुण्यांचं, मान्यवरांचं स्वागत केलेलं आहे. अनेक मुलांनी काही मार्गदर्शन शिबिरं कधी अटेंड केली असतील माहिती नाही, मात्र या पंचक्रोशीमध्ये हे पहिल्यांदाच मार्गदर्शन शिबिर इथे आयोजित होत आहे. खरं तर
या शिबिरामागचा उद्देश एवढाच आहे की मुलांनी अभ्यास कसा करावा किंवा एखादा आपल्या समोर कोणी एखादी मार्गदर्शक म्हणून एखादी व्यक्ती जेव्हा उभी असते तिचे अनुभव शेअर करत असते, आपले शिक्षक असतील किंवा कोणी, ज्यावेळेस आपण कलेक्टरला पाहतो, एखाद्या पोलिसाला पाहतो, तर कधी आपल्याला वाटतं की आपण त्यासारखं बनावं. मात्र ते बनत असताना त्यांनी काय परिश्रम घेतले, काय मेहनत घेतली, त्यामागची आपल्याला त्याचा अनुभव नसतो किंवा माहिती नसते. खरं तर तुम्ही सगळ्यांनी विठ्ठल लहाने म्हणून नाव ऐकलं असेल की नाही माहित नाही. बऱ्याचदा प्रत्येक जणाकडे सध्या मोबाईल असतो आणि प्रत्येक जण मोबाईल वापरत असतो. मात्र आपण फक्त रील्स पाहत पाहत जातो. मात्र एखादं मार्गदर्शन करणारी व्यक्तीचं व्याख्यान आपण कधी ऐकत नाही. विठ्ठलराव लहाने यांना जर म्हणजे त्यांचं जर व्याख्यान तुम्ही ऐकलं तर खरंच तुमच्या अंगावर शहारे येते. विठ्ठलराव लहाने अगदी गरिबीमध्ये असताना सुद्धा, अगदी गरीब परिस्थिती असताना सुद्धा MSc पर्यंत त्यांनी शिक्षण कसं पूर्ण केलं त्याचा जर त्यांनी अनुभव कधी आपण ऐकला असेल तर आपल्याला कळेल की त्यामागची त्यांची मेहनत काय होती. प्लास्टिक सर्जन विठ्ठलराव लहाने आपला अनुभव सांगत असताना, म्हणजे ज्यावेळेस मुलं मोठी होतात ना त्यावेळेस बाप किती मोठा होत असतो याचा तो अनुभव शेअर करत असताना त्यांची संधीची गोष्ट एकदा खरं तर सगळ्यांनी ऐकावी. विठ्ठलराव लहाने सांगतात की ज्यावेळेस मी एका ठिकाणी बसलेलो होतो आणि माझे वडील असे बाजूला चालत होते आणि चालत असताना असं त्यांना वाटलं की बाबा तुम्ही सावकाश चाला, कदाचित तुम्ही पडू शकता. मात्र वडिलांनी दिलेलं उत्तर खरं तर सगळ्यांनी ऐकण्यासारखं आहे. त्यांचे वडील असं म्हणाले की तुम्हाला तात्याराव लहाने माहिती आहेत का, विठ्ठलराव लहानेंचे मोठे बंधू. खरं तर त्यांच्यामुळेच विठ्ठलराव लहाने घडले गेले. की वडील असं म्हणतात की माझा मुलगा म्हणजे पद्मश्री विजेता तात्याराव लहाने आणि प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन विठ्ठलराव लहाने यांचा जर इतकी मोठी मुलं असतील तर यांचा बाप पडण्याची भीती कधी मला राहिलीच नाही किंवा याचा बाप कधी पडूच शकत नाही. असे विठ्ठलराव लहाने यांचे अनुभव शेअर करत असताना ज्या वेळेस ते MBBS ला होते त्यांनी एक अनुभव शेअर केला की MBBS ला असताना म्हणजे जवळजवळ 12वीचं एक्झाम झाल्याच्या नंतर MBBSच्या सेकंड इयरला खरं तर विठ्ठलराव लहानेंना ज्यावेळेस शाळेमध्ये याच्यामध्ये MBBS ला मेडिकल कॉलेजला असताना त्यांना तात्याराव लहाने त्या कॉलेजचे डीन होते आणि त्या तात्याराव लहानेंचे तिथे डीन असल्या कारणाने हे त्याच शाळेमध्ये त्याच कॉलेजमध्ये त्यांचं ऍडमिशन झालं. सेकंड इयरला त्यांना प्रत्येक ज्यावेळेस भाऊ मोठा तिथे डीन आहे आणि त्यानंतर लहान भाऊ जर त्या कॉलेजला असेल तर साहजिकच आहे प्रत्येक शिक्षक येणारा तो त्यांनाच प्रश्न विचारणार. परंतु त्यावेळेस त्यांना एकाही प्रश्नाचं उत्तर देता येत नव्हतं. म्हणजे हे खरं तर, आणि विठ्ठलराव लहाने पहिली सुद्धा गेलेले नव्हते. म्हणजे ज्यावेळेस त्यांनी शिक्षणाला सुरुवात केली त्यावेळेस पहिलीचं शिक्षण त्यांनी घेतलं नाही, डायरेक्ट दुसरीला त्यांनी ऍडमिशन घेतलं. अशी व्यक्ती तात्याराव लहाने, पद्मश्री विजेते तात्याराव लहाने यांचा भाऊ, ज्यावेळेस MBBS ला अगदी हुशार व्यक्ती असताना सुद्धा त्यांना एकाही प्रश्नाचं उत्तर देता येत नव्हतं. परंतु त्यांनी विचार केला की आपण जर या ठिकाणी तात्याराव लहानेंचा भाऊ म्हणून आपण शिक्षण घेत आहोत असं नाही, तर आपल्याला मोठं व्हायचं आहे, आपण काहीतरी बनायचं आहे. त्यांना कुठेतरी चुकचुकल्यासारखं वाटायचं. त्यांच्या वहिनींच्याकडे ही कंप्लेंट गेली, म्हणजे तात्याराव लहानेंच्याकडून त्यांच्याकडे गेली आणि वहिनींच्याकडून त्यांच्याकडे आली की तुम्हाला या कॉलेजमध्ये काही येत नाही. आणि त्यांनी त्यांच्या वर्गामध्ये त्यांच्या बॅचमध्ये जो अतिशय हुशार व्यक्ती होती त्या व्यक्तीला, म्हणजे रोहन नाव होतं त्यांच्या जोडीदाराचं, त्याचं अनुकरण करायला सुरुवात केली की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्याला येत होतं, मात्र यांना येत नव्हतं. म्हणून मग त्यांनी त्याचं अनुकरण करत ते जसं मान हलवायचे तसे हे वाचायचे त्या प्रकारे. मात्र तरी सुद्धा ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रश्न विचारले त्यावेळेस पुन्हा प्रश्नाची उत्तरं येत नव्हती. मग त्यांनी विचार केला की आपलं कुठेतरी चुकतंय, म्हणून त्यांनी विचार केला की पुस्तकं पाठ करायची. MBBSच्या एका विषयाची पुस्तकं जर पाहिली तर एखाद्याला उचलत नाही इतकी पुस्तकं असतात. म्हणजे 7 विषयांची पुस्तकं प्लस प्रॅक्टिकलची 7 अशी 14 विषय असे, आणि 14 विषयांची पुस्तकं त्यांनी तोंडपाठ केली.
आणि 14 विषयांची पुस्तकं तोंडपाठ केल्याच्या नंतर विचार करा, आपल्याला एक पुस्तक तोंडपाठ होत नाही, ती 14 विषयांची 14 इतकी पुस्तकं त्यांनी तोंडपाठ केली. आणि असं असून सुद्धा सगळ्या डिग्र्या घेतल्यानंतर सुद्धा त्यांना कर्ज मिळत नव्हतं हॉस्पिटल टाकण्यासाठी. आणि हॉस्पिटल टाकण्यासाठी कर्ज मिळत नाही त्यावेळेस त्यांनी विचार केला इतक्या डिग्र्या असून सुद्धा उपयोग नाही. म्हणजे ज्यावेळेस आपली लायकी नसते ना म्हणतो, कारण बँकेमध्ये काय असतं, एकही बँक त्यांना कर्ज द्यायला तयार नाही. आपण म्हणतो ज्यावेळेस काहीतरी गहाण टाकावं लागतं त्यावेळेस कर्ज मिळत असतं, मात्र त्यांना कर्ज सुद्धा मिळत नव्हतं. मात्र ज्यावेळेस त्यांचं पहिलं हॉस्पिटल झालं, दुसरं हॉस्पिटल झालं आणि तिसऱ्या हॉस्पिटलला त्यांनी सुरुवात करण्या अगोदर बँकवाले त्यांच्याकडे यायला लागले की आपण कर्ज घ्या म्हणून. म्हणजे ही खरं तर माणसं ज्यावेळेस मोठी होतात त्यावेळेस समाज किंवा इतर जेवढे असतात तेवढे आपल्या मागे फिरत असतात. फक्त आपण ते यश मिळवण्यासाठी आपण मेहनत करावी लागते, सतत परिश्रम करावे लागतात आणि त्यानंतरच ते यश आपल्याला मिळत असतं. आपण आपल्या इथे उपस्थित असलेले राहुल निमसे जे MPSC मधून राज्य कर सहाय्यक OBC प्रवर्गातून राज्यातून प्रथम आले, खरं तर त्यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी इथे आलेलो आहोत. आणि मी त्यांना विनंती करतो की आपण या विद्यार्थ्यांना आपण सुद्धा अगदी तळमळीने ते व्याख्यान ऐकावं, एक अतिशय मन लावून ऐकावं, जेणेकरून त्यांनी केलेला अभ्यास, त्यांची सुरुवातीपासूनची आतापर्यंतची घोडदौड कशी होती हे सगळे अनुभव ते शेअर करणार आहेत. 10वी नंतर किंवा 12वी नंतर आपण काय करावं, कोणत्या ट्रॅकला जावं किंवा कोणता मार्ग निवडावा याचं सुद्धा ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्यांना विनंती करतो की आपण आपलं मोलाचं मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांसाठी आणि तरुणांसाठी द्यावं. धन्यवाद. राहुल निमसे. सर्वप्रथम आपण मला इथे आमंत्रण दिलं त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आणि आम्ही भारतीय लोक ही सामाजिक संस्था आणि ग्रामस्थ मंडळ काजळी यांचे खरं तर मी प्रथम आभार मानतो की आपल्या गावामध्ये असा एखादा कार्यक्रम होणं म्हणजे खरोखरच एवढा अवेअरनेस एखाद्या खेडेगावामध्ये असणं ही फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे ज्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये सुद्धा एवढा अवेअरनेस नाही तेवढा आपल्या एका खेडेगावात अवेअरनेस आहे, याबद्दल खरोखरच मला सुद्धा आश्चर्य वाटलं. आणि ज्यावेळेस माझं सिलेक्शन झालं तेव्हा भरत नितिते साहेब, संजय नितिते साहेब आणि सर्व मित्रमंडळी वगैरे मला भेटण्यासाठी आणि अभिनंदनासाठी, तर तेव्हा त्यांनी मला सांगितलं की राहुल, आपल्या खेडेगावांमध्ये ह्या गोष्टीबद्दल फार अवेअरनेस कमी आहे, तर जर तू आलास तिकडे आणि जर मार्गदर्शन केलंस थोडंफार तर खरंच खूप, जर एखादा जरी येतना अधिकारी झाला, म्हणजे सगळेच व्हायच माझी इच्छा आहे, पण आपल्यापैकी जर कोणी झालंच तर खरंच म्हणजे माझं त्यात खारीचा वाटा काय नाही असेल ना, पण तो माझा राहील त्याच्यामध्ये असा मला विश्वास आहे. त्याच्यानंतर आता मी थोडं माझ्या प्रवासाबद्दल बोलेन आणि त्यानंतर नक्की आता परीक्षा कशी असते काय असते याबद्दल सुद्धा मी अर्धा तास त्यातच देईन त्यासाठी. आणि माझा प्रवास एक 15-20 मिनिटामध्ये मी मांडेन की म्हणजे जेणेकरून माझी सुरुवात कशी झाली वगैरे ह्या गोष्टीसाठी. तर मी सुद्धा असं काही इंग्लिश मिडियममध्ये शिकलेला विद्यार्थी नाही आहे. आपल्यासारख्याच जिल्हा परिषद शाळेमध्ये माझं शिक्षण झालं, जिल्हा परिषद शाळा उंबरखांड. आणि आपल्याला माहीत आहे की जिल्हा परिषदांची म्हणजे आमच्या वेळेस किंवा आपल्या वेळेस आता बरेचशी मंडळी इथे आहेत, तर परिस्थिती फार म्हणजे 2005-06 साली खूप बेकार म्हणजे याची परिस्थिती होती. तर एवढं काही शिक्षण व्यवस्थित नव्हतं. तत्पूर्वी मी प्रथम माझं मिळालेलं यश हे माझे आईवडील, माझी आजी आणि ईश्वरचरणी अर्पण करतो. आणि कारण त्यांच्याशिवाय हे शक्य नव्हतं. आणि माझ्या भाषणाला इथे सुरुवात करतो. तर जिल्हा परिषद शाळेमध्ये माझं शिक्षण झालं आणि खरं म्हणजे परिस्थिती अशी होती की मला इयत्ता 3री पर्यंत ABCD सुद्धा व्यवस्थित येत नव्हती, कारण एखाद्या खेडेगावामध्ये शिक्षण काय एवढं व्यवस्थित नसतं. तर म्हणजे अशी परिस्थिती म्हणजे ABCD सुद्धा नाही तर 3री पासून ते राज्यामध्ये OBC प्रवर्गातून प्रथम इथपर्यंतचा हा प्रवास होता.
तर म्हणजे आपल्याला असं वाटतं की मी एखाद्या बॅकग्राऊंडमधनं किंवा वीक बॅकग्राऊंडमधनं आलो आहे किंवा माझं शिक्षण जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं आहे, तर मग मी एवढं राज्यस्तरीय कॉम्पिटिशनमध्ये कसं उतरणार. तर असं काय नाही आहे. मी म्हणजे स्वतः आता तुमच्या समोरच उदाहरण आहे, असं काय नाही मी माझं मोठेपणा सांगतोय, पण खरोखरच म्हणजे असं सुद्धा आहे की आपण कोणताही न्यूनगंड न बाळगता जर आपण खरंच कष्ट केले आणि स्वतःवर विश्वास ठेवला तर कोणताही प्रवास शक्य आहे असं मला वाटतं. त्याच्यानंतर मग पुढे शाळेमध्ये आमच्या गावात 4थीपर्यंत शाळा होती, पण पुढचं शिक्षण आमच्या खर्डीला म्हणजे 7 ते 8 किलोमीटरला जावं लागायचं. पण तेवढं काही शक्य नव्हतं माझ्यामध्ये, कारण खरंच म्हणजे हायवेला जाणं किंवा रेल्वे ट्रॅकने आम्हाला जावं लागायचं. म्हणून वडिलांनी मला मामाकडे टाकण्याचा निर्णय घेतला इकडे शाळेमध्ये, माध्यमिक विद्यालय आसनगाव, इथे माझं शिक्षण झालं. मला वाटतं संजय निचिते सर सुद्धा त्याच शाळेचे विद्यार्थी आहेत. तर तिथे माझं शिक्षण झालं माध्यमिक, आणि त्यानंतर माझ्यातलं तिथे गेल्यानंतर माझं खरं पोटेन्शियल बाहेर आलं की खरंच मी काहीतरी करू शकतो हे मला तिथे कळालं. कारण माझी आजी ही मला नेहमी सांगत राहायची की राहुल, तुला शिक्षण घ्यायचं आहे आणि तू इथे आलाय शिक्षणासाठी, तर तुला 10वीमध्ये क्रमांक 1ने यायचं आहे शाळेमध्ये, आणि जेणेकरून तुझं पूर्ण गावात नाव झालं पाहिजे, तुझ्या मामाचं नाव झालं पाहिजे, आई वडिलांचं नाव झालं पाहिजे. आणि खरोखरच म्हणजे ती मला नेहमी अशी सांगत राहायची की राहुल, तुला शिक्षण घ्यायचं आहे, तुला नंबर काढायचा आहे शाळेमध्ये. आणि इनडायरेक्टली ते मग माझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जायला लागलं की खरंच आपल्याला काहीतरी करायचं आहे. आणि जर आपण इथं आलोय तर खरोखरच म्हणजे जर आपण इथे म्हणजे आपला जो अकॅडमिक परफॉर्मन्स असतो शाळेमधला तो सुद्धा जर का उत्तम राहिला तर ह्या गोष्टीचा फायदा जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल कॉम्पिटिशनमध्ये उतराल, म्हणजे खरं कॉम्पिटिशन आपल्याला ग्रॅज्युएशन नंतर चालू होतो, तिथे आपल्याला कळलं होतं की आपण या कॉम्पिटिशनमध्ये कुठे आहोत. आणि यावेळेस जर आपला अकॅडमिक परफॉर्मन्स शाळेमधला जर उत्तम असेल तर त्याचा फारच म्हणजे खूपच फायदा होतो. तर त्यानुसार मग खरोखरच म्हणजे माझा 10वीला पहिला नंबर नव्हता आला, मात्र शाळेतून मी 3रा आलो होतो. आणि मित्रांनो, तो कॉन्फिडन्स एवढा बूस्ट करत राहिला मला नेहमीच कॉम्पिटिशनमध्ये की म्हणजे जेव्हा जेव्हा मी MPSCच्या परीक्षेत फेल व्हायचो तर तेव्हा मला जाणवायचं की अरे आपण 5वीला ठरवलं होतं की आपण शाळेत नंबर काढायचा आहे, आणि तो खरोखरच 10वीला नंबर आला, म्हणजे ते खरोखरच वास्तवात उतरलं. तर आज आपण जर MPSC करण्याचं ठरवलंय तर ते सुद्धा वास्तवात उतरू शकतं ना, कारण व्यक्ती तीच आहे, फक्त परिस्थिती वेगळी आहे किंवा जी काय कॉम्पिटिशन आहे ती वेगळी आहे. ती एक शाळेपुरती किंवा गावापुरती कॉम्पिटिशन होती इयत्ता 10वी पर्यंतची, पण आता जी कॉम्पिटिशन आहे ती राज्यामध्ये आहे, पण व्यक्ती तर तीच आहे ना. त्याच्यामुळे म्हणजे जर आपण ठरवलं तर करूच शकतो. हा कॉन्फिडन्स मला तिथे नेहमी बूस्ट करत राहिला. कारण आपल्याला वाटतं की आपण जेव्हा कॉम्पिटिशन उतरतो तेव्हा आपलं 1-2 वर्ष खूप म्हणजे मजेत जातात की आपण अधिकारी होणारच वगैरे, पण जेव्हा 1-2 वर्षानंतर यश मिळत नाही तेव्हा म्हणजे खरोखर परिस्थिती फार बिकट होऊन जाते की आता करायचं काय पुढे. पण अशा वेळेस जर तुमचं हे पाठीमागे जर इंधन असेल, फ्युएल असेल तुमच्याकडे की मी शाळेमध्ये उत्तम होतो, तर खरोखरच ही गोष्ट तुम्हाला फार पुढे नेत राहील असं मला वाटतं. त्याच्यानंतर मग मी माझं 10वीला चांगले पर्सेंटेज होते, मला 85-86% होते तेव्हा. तर त्याच्यानंतर मग मी निर्णय घेतला की इंजिनिअरिंग करायचा, कारण आपल्या परिसरामध्ये मेडिकल आणि इंजिनिअरिंग सोडलं तर बाकीचं क्षेत्र फार कमी आहे. मला वाटतं एज्युकेशनल बॅकग्राऊंड म्हणजे आहेत सुद्धा, परंतु फार कमी आहे कॉम्पिटिशनमध्ये. MPSC UPSCचं वातावरण फार कमी आहे, आणि त्याच्यानुसार म्हणजे आणि आमच्या वेळेस इंजिनिअरिंग सेक्टर फार बुडला होता. तर त्याच्यानुसार मग मी इंजिनिअरिंग करायचा निर्णय घेतला. आणि आता आमची घरची परिस्थिती म्हणजे तर वडील स्वतः रिक्षा चालवतात, आमचं शेतकरी म्हणजे शेतीचं बॅकग्राऊंड सर्व, तर एवढं इंजिनिअरिंगचे पैसे वगैरे भरणं एवढं काही शक्य नव्हतं. म्हणून वडिलांनीच निर्णय घेतला की आपण जमीन विकायची आणि तुमचं काय असेल ते शिक्षण मग मी त्यातनं करतो. म्हणजे असं, आणि म्हणजे असं नाही की बाबा वडिलांनी हे नाही केलं की बाबा आता तुमचं 10वी झालंय आता कुठेतरी काहीतरी करा, असं नाही. त्यांचं पूर्वीपासूनच स्वप्न होतं की माझ्या मुलांना काहीतरी करायचं आहे, कारण मी जशी मेहनत करतोय उन्हामध्ये रिक्षा चालवतोय तसे तुम्ही करू नका, तुम्ही तुमच्या आयुष्यात फार पुढे जा, असं ते मला नेहमी सांगत राहायचे. आणि त्याच्यानंतर मग मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं, आणि तिथे खरं म्हणजे माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट मला मिळाला. तिथे माझ्या आयुष्यात टर्न झालं. तिथे आमचा ग्रुप बनला होता म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजला. तर त्याच्यामध्ये एक माझा मित्र होता अविनाश पवार नावाचा. तर आम्ही असंच आता ऑफ पिरियड असताना किंवा एखादी सर लेक्चर करून जातात आणि मध्ये दुसरं एखादं लेक्चर होत असतो, तर त्याच्यामध्ये जो गॅप असतो तर त्याच्यामध्ये असंच आम्ही टाइमपास वगैरे करत असताना एक मित्राचा मी मोबाईल घेतला होता
आणि जस्ट सहजच आता काहीतरी करायचं म्हणून मी त्याच्यामध्ये व्हिडिओज बघत बसलो. तर त्याच्यामध्ये मित्रांनो मला 2 व्हिडिओ भेटला. ते व्हिडिओ त्या माननीय भरत आंधळे सर IRS आणि माननीय विश्वास नांगरे पाटील IPS याचे 2 व्हिडिओज मला त्यामध्ये मिळाले आणि मला खरोखरच कळालं की अरे जे म्हणजे मला पाहिजे होतं तेच मला नक्की आज म्हणजे त्यातनं रूट कसा काढायचा, रस्ता कसा काढायचा हे त्या व्हिडिओजमधनं मला कळालं. त्या व्हिडिओज लगेच मी माझ्या मोबाईलमध्ये शेअर करून घेतल्या आणि रात्रभर त्या व्हिडिओज बघत बसलो. आणि तेव्हा त्या दिवशीच मी ठरवलं की आता आपण MPSCच करायचं किंवा UPSCच करायचं. आणि मग दुसऱ्या दिवशी उठलो, पप्पांना म्हटलं की आता मला डिप्लोमा काय करायचा नाहीये आणि मी आता MPSCच करतोय. तर आता पप्पांना सुद्धा या गोष्टीमध्ये जास्त काही आयडिया नव्हती. तर त्यांनी मला म्हटलं की अरे तू एवढं चांगलं करिअर सोडून, एवढे चांगले तुझं पर्सेंटेज आहे ते सोडून तू UPSC किंवा MPSC कर तू, पण नंतर कर. सध्या आधी हे ग्रॅज्युएशन करून घे, तुझ्या हातात एखादा जॉब राहील. तर मी म्हटलं की नाही मला तेच करायचं आहे. तर म्हणजे आमच्या घरातलं वातावरण तेच झालं त्यावेळेस. एवढं म्हणजे हे झालं की अक्षरशः 1-2 दिवस कोणी जेवलंच नाही कारण एवढा मोठा निर्णय घेतला फार रिस्क होती. आणि त्याच्यामध्ये कसं आहे की राज्यस्तरीय कॉम्पिटिशन म्हटल्यानंतर त्यात शेवटी आईवडिलांना सुद्धा फार मोठी रिस्क असते की जर याचं पुढे काही झालं नाही तर पुढे कसं होणार. आणि मग शेवटी मी वडिलांनी सांगितलं की कंटिन्यू कर शिक्षण पुढे. आणि त्याच्यानुसार मग मी डिप्लोमा कंटिन्यू केला, डिग्री कंटिन्यू केली. आणि माझं कसं तरी म्हणजे KT वगैरे लागत मी पास झालो डिग्रीला. असं नाही की फारच एकदम हाय परफॉर्मन्स राहिला माझा डिग्रीमध्ये, पास झालो. पण त्या प्रवासामध्ये मी काय करायचो की जेव्हा इंजिनिअरिंगला सुट्ट्या लागायच्या 1-2 महिने, तर आपल्याकडे मुलं काय करतात की सुट्टी लागली की चला क्रिकेट खेळायला, कुठेतरी फिरायला. तर तसं मी अजिबात केलं नाही. मी काय करतो 2-3 महिन्याच्या सुट्ट्या भेटलेल्या असतात. तर त्याच्यामध्ये आपले शहापूरचं वाचनालय, सार्वजनिक वाचनालय शहापूर, तिथे मला वाटतं मोफत वाचनालय येते. तर तिथे जाऊन मी सकाळी 3-4 तास ओपन असतं आणि संध्याकाळी 3-4 तास ओपन असतं. तर तिथे जाऊन मग मी वाचत बसायचो जे काही पुस्तकं असतील. त्याच्यामध्ये मग घाटाळ संत पुस्तक असेल, आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास, पॉलिटीवरचा M लक्ष्मीकांत असेल, अशी पुस्तकं मी वाचत बसायचो त्या ठिकाणी. आणि मग जेव्हा ॲक्च्युअल कॉम्पिटिशनमध्ये उतरलो, पुण्याला गेलो, तेव्हा मला कळलं की या गोष्टीचा मला किती फायदा झाला. कारण आपल्या सोबत जी मुलं असतात राज्यस्तरीय ती खरोखरच म्हणजे चांगल्या चांगल्या सिटीमध्ये आलेली असतात आणि ती म्हणजे अभ्यासामध्ये भयानक असतात की एकदा वाचलं तर त्यांच्या लक्षात राहत असतात. आणि आपण एखाद्या खेडेगावातून आलेलो असतो आणि आपल्याला वाटतं की बापरे म्हणजे कॉम्पिटिशन जबरदस्त आहे आणि आपल्या याच्यात कसं होणार. पण जर तुमचा बॅकग्राऊंड आधी प्रिपेअर असेल तर तुम्ही त्यांच्या 2 पावलं आधी पुढे असता असं मला वाटतं. कारण हा मला अनुभव खरंच तिथे आला. कारण जेव्हा मी लायब्ररीत अभ्यास करत बसायचो आणि तेव्हा तिथे म्हणजे अक्षरशः PSIची किंवा STIची राज्यसेवेची मुलाखतीला जाऊन मुलं असायची तिथे. आणि कधी कधी आपल्याला अभ्यास करताना प्रश्न पडतो की अशा कॉम्पिटिशनमध्ये आपलं कसं होणार. कारण हे जे एवढे अभ्यास करतात आणि आपण तर म्हणजे जस्ट आता उतरलोय कॉम्पिटिशनमध्ये, तर आपलं कसं होणार. म्हणजे असं सेल्फ डाऊट्स नेहमी येत राहतात त्या कॉम्पिटिशनमध्ये. तर जर तुमचं आधीच जर तुम्ही या गोष्टीबद्दल अवेअर असाल आणि जर तुम्हाला आधीच जर प्रिपरेशन असेल तर या गोष्टीचा फार फायदा होतो असं मला वाटतं. आणि मग मी शेवटी इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि वडिलांना म्हटलं की मला पुण्याला जायचं. तर आता पुण्याला जायचं म्हटल्यानंतर आपले नातेवाईक शक्यतो कुठे असतात, ठाणे जिल्ह्यामध्ये किंवा जास्तीत जास्त रायगड, मुंबई इथपर्यंत मराठी असतात. पुण्याला आपलं कोण राहणार असा खूप मोठा प्रश्न झाला की तिकडे कसं जायचं किंवा तिकडे कोणाकडे राहायचं. मग परंतु बघा मित्रांनो की जर तुमची इच्छा तीव्र असेल तर त्या इच्छेला मार्ग मिळतोच. मी इंजिनिअरिंगला असताना माझा एक फार चांगला मित्र होता, गोविंद खाडे म्हणून त्याचं नाव. तो सुद्धा आता क्लास 2 ऑफिसर आहे, इंजिनियर, ज्युनियर इंजिनियर, जिल्हा परिषद सातारा येते. तर मी असं आणि मी एकदम बेस्ट फ्रेंड आहे. तर मी असंच त्याला बसल्या एक दिवस विषय काढला. अरे म्हटलं गोविंद मला पुण्याला जायचं आहे, तर तुझं कोणी तिकडे आहे का किंवा तुझे कोणी मित्र वगैरे आहेत का. तो म्हटलं अरे असं काय होतं, मला पण तोच विषय चालू आहे का मला सुद्धा पुण्याला जायचं आहे. तो आपल्याकडचा आहे, तो नगर जिल्ह्यातला आहे, पण ते आपलं आमच्या इंजिनिअरिंग कॉलेजला होता, ते हॉस्टेललाच राहायचं शहापूरला. तर तो म्हटलं अरे मला सुद्धा जायचं आहे. अरे म्हटलं मग उत्तमच झालं नाही का जर तू माझ्यासोबत आहेस आणि मी तुझ्यासोबत आहे. आणि तो म्हटलं की माझे फार म्हणजे खूप मित्र पुण्यामध्ये आहेत जे कॉम्पिटिशनची तयारी करतात. आणि मग म्हटलं ठीक आहे चला आपण जाऊयात. मग पुण्याला गेलो, एखादी रूम वगैरे आम्ही तिथे बघितली. 3-4 जण आम्ही राहायचो, एक 1 RK रूम होती आमची. आणि मग अशा रीतीने तिथं मग शिक्षण चालू झालं. म्हणजे असं असतं मित्रांनो, जर तुमची इच्छा असेल ना तर खरोखरच त्याला मार्ग मिळतोच. परमेश्वर त्याच्यासाठी कुठे ना कुठेतरी आपल्याला वाट शोधून देतोच. असं नाही की फक्त आपली इच्छा तीव्र पाहिजे. आणि मग आम्ही रूम घेतली तिथे
आणि मध्यंतरी एक कोरोनाची लाट आली. कोरोना जस्ट संपला होता. 21ला मी सुरुवात केली. जानेवारी 21मध्ये मी पुण्याला गेलो आणि तिथे मग जानेवारी 21 नंतर मग पुन्हा दुसऱ्यांदा कोरोनाची लाट आली. तर त्याच्यामध्ये काय झालं, आम्ही चौघेजण मित्र होतो. चौघेजण मग पुन्हा आम्ही गावाला आलो, कारण पुणे बंद होतं तेव्हा. आणि मग जेव्हा पुन्हा लॉकडाऊन उठलं, दुसरं लॉकडाऊन मला वाटतं जून जुलैमध्ये उठलं असेल 21च्या. तर तेव्हा जेव्हा आम्हाला पुन्हा पुण्याला जायची वेळ आली, तर तेव्हा काय झालं की सगळे मित्र म्हणले की आमची जरा आर्थिक परिस्थिती बिघडलेली आहे आणि आम्ही काय येऊ शकत नाही. फार मोठा प्रश्न निर्माण झाला की आता आपण एकटंच कसं राहायचं रूममध्ये, किंवा आपल्याला कोण एकटं, आणि एवढं मोठं भाडं भरायचं 10,000 रूमचं, ते कसं होणार. तर मग शेवटी असंच पुन्हा पुण्यावरून घरी येण्याच्या तयारीत असताना एक दिवशी सकाळीच वडील उठले, म्हणजे पूजा वगैरे करत असतात आणि मी सुद्धा अंतरुणातून 8 वाजता उठलो. म्हटलं काय टेन्शन नाही, आता घरी यायचं आहे. आणि उठल्यानंतर वडील मला म्हटले की राहुल, जर तुझी तयारी असेल तर मी तुझी सगळी सोय करतो पुण्याला, तू फक्त राहून अभ्यास कर. तर मी म्हटलं ठीक आहे, म्हटलं आता आपण जर उतरलंच आहे कॉम्पिटिशनमध्ये तर करूयात. आणि मग वडिलांनी मला तिथे पुन्हा ते घरमालकांची रिक्वेस्ट वगैरे करून आणि मग एकट्याला एक रूम वगैरे दिली मला करून. त्यांनी सुद्धा भाडं वगैरे कमी केलं. ठीक आहे म्हटलं, आता तू राहतोस एकटा तर राह, नंतर बघू पुढचं काय करायचं ते. आणि मग मी तिथे राहायला सुरुवात केली आणि तिथं मग मित्र वगैरे मला मिळाले खूप. म्हणजे माझं असं भाग्य आहे की मला आयुष्यात खूप चांगले मित्र मिळाले, कारण कॉम्पिटिशनमध्ये मित्रांची साथ खूप महत्त्वाची असते असं मला तिथे जाणवलं. आणि त्याच्यानंतर मग मी अभ्यासाला सुरुवात केली. 2021-20ची प्रिलिम्स दिली मी राज्यसेवी कंबाईनची क्लास 2ची, ज्याच्यामध्ये PSI, STI आणि असिस्टंट सेक्शन ऑफिसर मंत्रालय ही पदे भरली जातात. तर त्यातनं मग मी अभ्यास सुरू केला आणि पहिल्यांदा एक्झाम दिली. पहिल्या एक्झाममध्ये काय माझं झालं नाही, एक मला वाटतं 5 ते 6 मार्क्स मला कमी मिळाले. त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या वर्षी प्रयत्न केला आणि तेव्हा STIच्या चांगल्या जागा आल्या होत्या. मला वाटतं 750 क्लास 2 ऑफिसरची ती टॅक्स डिपार्टमेंटचीच पोस्ट आहे. तर त्याचे क्लास 2ची पोस्ट असताना मग 750 जागा आल्या होत्या. पुन्हा एक्झाम दिली मी आणि पूर्ण पोटेन्शियल दिलं. आणि त्यावेळेस काय झालं की जवळजवळ त्यावेळेस म्हणजे MPSC जेव्हा फर्स्ट की आली तेव्हा मला मार्क्स होते काहीतरी 46, म्हणजे 100पैकी 46 मार्क्स होते मला. आणि ते एवढे काही म्हणजे सफिशियंट नव्हते. परत मग काय झालं की मी खूप टेन्शनमध्ये आलो की यार एवढं आपण करतोय, 12-12 तास अभ्यास करतोय आणि तरी सुद्धा होत नाही, असे मार्क्स काठावर मिळत आहेत मला, तर कसं व्हायचं. आणि मग मी वडिलांना फोन केला की पप्पा, मला जर आता ही परीक्षा जर मी पास झालो तर मी पुण्यामध्ये राहील, नाहीतर मी सरळ माझी बॅग वगैरे घेऊन घरी येणार. कारण आपण पूर्ण आपलं पोटेन्शियल देतोय, 12-13 तास अभ्यास करतोय वेळासारखं. सर्व कार्यक्रम वगैरे आपण घरातले कुठले अटेंड करत नाही, कोणाच्या लग्नाला नाही, काय नाही. आणि तरी जरी यश मिळत नसेल तर मग अशा कॉम्पिटिशन थांबायचं कसं, असं प्रश्न निर्माण झाला मला. आणि टेन्शनच आलं, म्हटलं आता कसं करायचं. आणि त्याच वेळेस काय झालं होतं, MPSCची सेकंड की आली आणि त्या कीमध्ये 12 मार्क्सची उलथापालथ झाली. चक्क 12 मार्क्स, म्हणजे जवळजवळ 1 ते 2 लाख मुलं मागे पुढे होतात कॉम्पिटिशनमध्ये. म्हणजे 1 लाख मुलं जर तुमच्या पुढे असतील तर ती 12 मार्क्स त्यांचे कमी झाले आणि ते मागे येतात. आणि म्हणजे मला सुद्धा आश्चर्य वाटलं की ईश्वर कृपेने किंवा आई वडिलांचे कोण नाही म्हणा, माझे तेव्हा फक्त 0.25 एवढेच मार्क्स कमी झाले माझे. म्हणजे अर्ध्या मार्क्सपेक्षा म्हणजे खूप मार्क्स कमी झाले. म्हणजे 0.25 म्हणजे काहीच नाही, कारण 12 मार्क्स एखाद्याचे कमी होणे आणि 0.25 कमी होणे हे फार मोठं. म्हणजे मला सुद्धा आश्चर्य वाटलं, माझे सर्व मित्र सुद्धा आश्चर्य की असं झालंच कसं शक्य. आणि म्हटलं मला सुद्धा माहित नाही. आणि जेव्हा निकाल आला प्रिलिम्सचा तेव्हा ज्याला म्हणजे जेवढे कट ऑफ लागला MPSCला 46.25 46.25चा कट ऑफ लागला आणि मला नेमके तेवढेच मार्क्स होते, काठावर मार्क्स. आणि जेव्हा मी माझा निकाल बघितला त्याच्यामध्ये की पूर्वपरीक्षा मी पास झालो होतो, आणि तेव्हा अक्षरशः म्हणजे मला बोलता सुद्धा येत नव्हतं की खरोखरच आयोगाने माझ्या नावाची दखल घेतलेली आहे आणि ते नाव त्या रिझल्टमध्ये दिसतंय. म्हणजे आपण कुठेतरी कॉम्पिटिशनमध्ये अभ्यास करतोय आणि त्याची आपली कुठेतरी नोंद घेतलेली आहे. तर ते म्हणजे खरंच खूपच मला तेव्हा म्हणजे आत्मविश्वास खूप वाढला तेव्हा. आणि म्हटलं आता आपण काही करू शकतो, कारण जर आपण 5 लाख मुलांमधनं जर काही 5 ते 6 हजार मुलांमध्ये राज्यात येऊ शकतो तर याचा अर्थ आपल्याकडे म्हणजे काही पोटेन्शियल अभ्यास करण्याचं. आणि त्याच्यानुसार मग मी पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली. 22ची मला वाटतं प्रिलिम्स पास झालो, पण मुख्य परीक्षा काही मला पास होता आली नाही, कारण तेवढा अभ्यास नव्हता माझा. पहिल्यांदाच मुख्य परीक्षेला गेलो होतो, अभ्यास नव्हता, त्याच्यामुळे पुन्हा नापास झालो. मग पुन्हा 23ची एक्झाम दिली. 23च्या एक्झाममध्ये मी STIला पुन्हा डिस्क्वालिफाय झालो, पण PSIच्या वगैरे प्रिलिम्स पास झालो होतो तेव्हा. त्याच्यामुळे कॉन्फिडन्स येत राहिला की ठीक आहे कधीतरी होईल आपलं म्हणून.
नंतर मग असे 2-3 वर्ष गेले. म्हटलं आता काय होत नाही किंवा आता काहीतरी आपल्याला हातात एक पोस्ट पाहिजे, कारण मला पुढचं शिक्षण घ्यायचं होतं. माझ्यासाठी क्लास 1 मला करायचं होतं, पण ती पोस्ट काही 4 वर्ष झाली. मी एक्झाम दिली पण निघालीच नाही माझी प्रिलिम्स. आणि मग म्हटलं आता काहीतरी आपल्याला हातात एखादी तरी पोस्ट पाहिजे. किमान त्याच्याने काय होतं, आपण जर आर्थिकरित्या जर स्वतःच्या पायावर उभं राहिलो तर आपल्याला पुढचे निर्णय घेता येतात. अदरवाईज काय होतं की आपल्याला आईवडिलांना जे सांगतील तेच करावं लागतं, कारण आपण पूर्णपणे त्यांच्यावर डिपेंडेंट असतो. आणि त्याच्यामुळे मी काय केलं, मग आता गटकची एक्झाम द्यायला सुरुवात केली. म्हटलं आधी एखादी पोस्ट हातात घ्यावी आणि त्याच्यानंतर आपला अभ्यास सुरू करावा. म्हणून मग गटकची एक्झाम दिली. 22ला दिली, पुन्हा 23ला दिली. दोन्हीमध्ये चांगले मार्क्स मिळाले मला. पण माझं म्हणणं होत नव्हतं की आपण ग्रुप सी करावी म्हणून, कारण माझं क्लास 1 क्लास 2 माझं स्वप्न होतं. पण झालं काय की परिस्थिती बदलली. एक दीड वर्ष MPSCची एक्झाम होत नव्हत्या. त्यामध्ये तो आरक्षणाचा इश्यू झाला, त्याच्यामध्ये एक्झाम नेहमी पोस्टपोन होत राहिला. तर मग म्हटलं आता तिसऱ्यांदा पुन्हा प्रयत्न केला, पुन्हा ग्रुप सीची एक्झाम दिली. तर ग्रुप सीचे मला पहिल्यांदा प्रिलिम्सला 60-70 मार्क्स असायचे 100 पैकी, जे काही खूप चांगले मार्क्स असायचे. पण नंतर काय झालं, माणसाला काय म्हणतात त्याला, जो अति आत्मविश्वास येतो, तो अति आत्मविश्वास मला घातक ठरला. आणि तिसऱ्या प्रयत्नामध्ये मी अभ्यासच केला नाही. म्हटलं ठीक आहे, एवढे चांगले मार्क्स येतात, काहीतरी आपण थोडाफार जरी अभ्यास केला तरी होऊन जाईल. आणि तिसऱ्या वर्षी एक्झाम दिली आणि मला फक्त 44 मार्क्स पडले. म्हणजे 70 मार्क्स कुठे असायचे आणि 44 मार्क्स कुठे प्रिलिम्सला. तर 44 मार्क्समध्ये साधारण मी फक्त महसूल सहाय्यकच्या परीक्षेला क्वालिफाय होणार होतो. कर सहाय्यकच्या एक्झामला म्हणजे दूरपर्यंत तिचा संबंध नव्हता. पण पुन्हा तेच झालं, ईश्वर कृपेने किंवा आईवडिलांच्या पुण्याने पुन्हा तेच झालं की सेकंड केले माझे मार्क्स वाढले, 5 मार्क्स वाढले. आता 5 मार्क्स वाढले म्हणजे तिथलं सगळ्या मुलांना पुन्हा शॉक झालं, की सगळे शॉक झाले की तुझे मार्क्स वाढले कसे काय, आमचे सगळ्यांचे कमी झाले आणि तुझेच कसे मार्क्स वाढतात. तर खरोखरच म्हणजे तेव्हा मला म्हणजे प्रचिती आली की हे सर्व काही शक्य नाही ईश्वराची कृपा असल्याशिवाय. आणि खरोखरच म्हटलं देवाने आता आपल्याला एकदा वाचवलंय, पुन्हा वाचविण्याचं काही शाश्वती नाही. कारण आपण जर अभ्यास केला नाही आणि जर अति आत्मविश्वासात राहिलो तर आपलं काय होणार आहे आता आपण बघितलंच होतं. कारण त्याच्या आधी काय असायचं, आणि तिथे पुण्यामध्ये कसं असतं की तिथे टाइमपास करणारे खूप मंडळी असतात, पोरं वगैरे. कारण त्यांच्याकडे कसं आहे, आपल्याकडे कोकण भागामध्ये शेती कमी किंवा एकदम कोरडवाहू शेती आपली, त्यांची ते बागायत सगळे सातारा, सांगली, कोल्हापूर तिकडची मुलं. त्यांना पास झालं नाही झालं तर त्यांना एवढं काही फरक पडत नाही, कारण त्याचे ऑलरेडी 10-10 लाख रुपये शेतीतून काढतात ते, 10-15 लाख, मला वाटतं जास्त सुद्धा. तर त्यांना काय एवढं सिरियसनेस नसतं. पण आपलं कसं असतं, आपल्या हातावर पोट असतं, शेतकरी बॅकग्राऊंडमध्ये आपण आलेलो असतो, कुठेतरी 2-2.5 एकर आपली शेती असते आणि आपल्याला माहित असतं की जर आपलं जर काही झालं नाही तर आपल्याला कुठेतरी कंपनीत कामाला जावं लागेल, नाहीतर कुठेतरी काहीतरी पोटा पाण्यासाठी काहीतरी करावं लागेल. आणि मी खरं म्हणजे इंजिनिअरिंग सोडलं होतं. आणि इंजिनिअरिंगमध्ये कसं असतं, जर तुम्ही पास झालात आणि 1-2 वर्षानंतर जरी तुम्ही तुमच्या पोटेन्शियल असतं काम करता, पण एकदा तुम्हाला 4-5 वर्षाचा गॅप पडल्यानंतर तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये कोणी विचारत नाही, कारण ऑलरेडी तुम्ही तिथनं गॅप पडलेला असतो. तर म्हणजे काय म्हणतात त्याला की MPSC मध्ये तुम्ही उतरला आणि त्याला रिव्हर्स गिअर नाहीच आहे. जर तुम्ही पुढे जात राहिलात तरच तुमचा म्हणजे कष्ट करत राहिलात तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. पण जर तुम्ही डगमगलात तर मग काही खरं नाही. त्याच्यामुळे मानसिकता खूप याच्यामध्ये कठोर व्हावी लागते. आणि मग मी धडा घेतला त्यातनं, म्हटलं आता अभ्यास केलाच पाहिजे. कारण जर आपण असंच टाइमपास केला तर आपले वर्ष असेच राहतील. कारण होतं काय की 1 वर्ष जर तुम्ही एक्झाम नापास झालात तर तुम्हाला पुन्हा पुढचे 2 वर्ष अभ्यास करावे लागतात. कारण 1 वर्ष परीक्षा येईपर्यंत आणि दुसरं वर्ष पुन्हा प्रोसेसमध्ये. तर मग अशा पद्धतीने मग मी अभ्यास सुरू केला, पुन्हा जबरदस्त अभ्यास सुरू केला. मित्रांनो खरं सांगतोय, म्हणजे मोठेपणाने सांगत नाही, पण 4 वाजता पहाटे 4 वाजता माझा दिवस सुरू व्हायचा आणि रात्री 11-11:30 वाजेपर्यंत मी अभ्यास करत असतो रात्रीमध्ये, फक्त रात्रीपर्यंत. फक्त मध्ये जर जेवायचा वेळ झाला तर अर्धा तास जेवायला जायचो आणि चहा नाश्त्यासाठी जायचो थोडाफार. एक फक्त 15 मिनिटाची झोप घ्यायचो, ती पण अशासाठी की आपल्या शरीराला कुठेतरी वाटावं की मी झोपून उठले म्हणून, किंवा थकवा आलेला असतो आपल्याला अभ्यास करून करून. आणि म्हणून मी फक्त 15-20 मिनिटाची झोप घ्यायचो आणि पुन्हा अभ्यासाला लागायचो. म्हणजे जवळजवळ 14-15 तास, 15 तास नाही म्हणा, पण 13 ते 14 तास माझा दर दिवशी मीटर पाडायचा अभ्यास होता. आणि मी ठरवत होतं की आता काही झालं तरी आपण अभ्यास करायचा आणि पोस्ट काढायचे. आणि खरोखर मित्रांनो जेव्हा माझा निकाल आला आणि तेव्हा मला खरंच खूप चांगले मार्क्स मिळाले. जवळ 400 पैकी 268 मार्क्स मला मिळाले, जे की राज्यातले काही फार क्वचित मुलांना एवढे मार्क्स मिळतात. आणि जेव्हा रिझल्ट आला तेव्हा बघितलं तर माझं खरोखरच OBCतनं मी राज्यामध्ये पहिला आलो होतो. तर 2 मिनिटं. आणि मग असं, आणि जेव्हा रिझल्ट आला तेव्हा खरोखर माझा विश्वास बसला नाही.
आणि माझ्या भावाला सुद्धा रिझल्ट दाखवला मी, तो सुद्धा माझ्यासोबत असतो पुण्याला अभ्यास करायला. तो म्हटला भाऊ खरोखरच तू ओबीसीतनं पहिला आलायस राज्यामध्ये. आणि मग जो जल्लोष आनंद चालू झाला तो खूपच, म्हणजे एवढे फोन आले मला की मी ज्या नातेवाईकांना ओळखत नव्हतो ते सुद्धा नातेवाईक फोन करायला लागले की आपलं असं नातं आहे आणि तू झालंय त्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन. तर मग म्हटलं धन्यवाद सगळ्यांचे. आणि मग जो पुण्यामध्ये जल्लोष केला आम्ही, घरी आल्यानंतर सुद्धा गावातले आमचे लोक सर्व प्रतिष्ठित मंडळी भेटायला आली, जागोजागी मला सत्कार झाला. आणि तर म्हणजे असा माझा एकंदरीत प्रवास झाला त्या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर आपण इथे खरं म्हणजे ज्यासाठी जमलो आहोत ते MPSCचं मार्गदर्शन किंवा त्या परीक्षेसाठी काय करावं लागतं हे मी तुम्हाला आता सांगेन. की जो अभ्यास मी केला किंवा जेवढी मला पुस्तकं वाचावी लागली तेवढी तुम्हाला नक्कीच वाचावी लागणार नाही, कारण मला कोणाचंच मार्गदर्शन नव्हतं. आणि आपलं एखादं इकडचं म्हणजे तेव्हा नव्हतंच की बाबा फार क्वचित असतं, पण आपली ओळख वगैरे नसते, त्यामुळे आपल्याला काही एवढं कोणी मार्गदर्शन करत नाही. पण खरोखर जेव्हा रिझल्ट आला माझा आणि मी जेव्हा माझी सगळी रद्दी वगैरे पुस्तकं बाहेर काढली तर तेव्हा मित्रांनो किमान 70 किलो माझी रद्दी झाली होती, जी की काहीच कामाची नव्हती. पण ती पुस्तकं फक्त मी आणून ठेवली होती आणि काहीतरी वाचायचं म्हणून वाचत, आणि म्हणजे 70 किलो वेस्टेज निघालं. आणि तेव्हा मला कळलं की MPSCसाठी फक्त एवढी पुस्तकं वाचावी लागतात आणि म्हणजे खूप सिलेक्टिव्ह पुस्तकं. आता मी तुम्हाला काही नावं सांगितले पुस्तकांवरची, तर ते पुस्तकं तुम्ही वाचले ना तर तुम्ही खरंच म्हणजे बाकी तुम्हाला काहीच वाचायची गरज नाही, कारण मी त्यातनं गेलेलो आहे आणि मला माहिती की त्यातनं काय कोणत्या पुस्तकातनं काय वाचायचं असतं. असं जर आपल्याला कोणाला सुरुवात करायची असेल MPSCची तर मी आधी तुम्हाला पुस्तकाचं नाव सांगेन, त्याआधी पुस्तक तुम्ही नक्की वाचा. MPSC अभ्यास ते अधिकारी असं नावाचं एक पुस्तक आहे, जे मी स्वतः माझ्या प्रिपरेशनच्या सुरुवातीला वाचलं होतं. मनोहर भोळे सरांचं ते पुस्तक आहे. हे जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला कळेल की या परीक्षेमध्ये काय काय खाचखळगी असतात. आणि तुम्ही 1-2 वर्षानंतर तुम्हाला सर्व लोक तुम्हाला विचारतात काय कसा चालू आहे अभ्यास. पण 2-3 वर्ष झाल्यानंतर आपल्याला विचार लागतात काय रे आता काय करतोयस किंवा झालं का नाही तुझं. आणि मग जे सामाजिक दबावाचा जो प्रेशर असतो ना तो खूप हँडल करावा लागतो. कारण आपल्याला काय होतं की आधीच काय असतं की आपण खूप म्हणजे आपला अवेअरनेस नाही, पण आपण काय करतो गावात कोणी विचारलं काय काय करतो आपण सांगून टाकतो की मी MPSC करतो. पण तेच लोक 2-3 वर्षानंतर तुम्हाला टोमणे मारायला लागतात की काय रे काय झालं, तू अभ्यास करत होतास ना त्याचं काय झालं. आणि मग आपल्याला खूप बेकार वाटायला लागतं की आता यांना सांगायचं काय. तर म्हणजे आणि घरची परिस्थिती वगैरे ह्या सर्व गोष्टीतनं मार्ग कसा काढायचा, अभ्यास कसा करायचा, पुस्तकं कोणती वाचायची हे त्या पुस्तकामध्ये सर्व सांगितलेलं आहे सरांनी. आणि ते पुस्तक मीच नाही वाचलं तर मी माझ्या वडिलांना सुद्धा ते पुस्तक वाचायला दिलं, बाप्पा हे पुस्तक वाचा. आणि माझं 2-3 वर्षानंतर जर काही झालं नाही तर तुम्हाला लोक सुद्धा विचारतील की काय रे काय करतो तुझा मुलगा म्हणून. तर ते त्यांनी खरंच ते सुद्धा त्यांनी वाचलं होतं आणि त्यांना सुद्धा त्याबद्दल अवेअरनेस आलं होतं की खरोखरच अशी परिस्थिती असते. त्याच्यामुळे आम्ही सर्व प्रिपेअरच होतो या गोष्टीबद्दल. तर ते पुस्तक आपण नक्की वाचावं असं मी सांगतो. त्याच्यानंतर जर आपल्याला शक्य झालं तर आपण गावाच्या बाहेर जाऊन किंवा जर मोठ्या सिटीमध्ये जाणं आपल्याला शक्य झालं, सगळ्यांना शक्य नाही पण जर शक्य झालं तर पुणे वगैरे अशा ठिकाणी नक्कीच अभ्यास करत जा. कारण काय होतं आपण गावात अभ्यास करत असतो किंवा आपल्या कुठेतरी परिसरात अभ्यास करत असतो आणि आपल्याला वाटतं की तेवढीच कॉम्पिटिशन आहे किंवा आपल्यासोबत एवढीच कॉम्पिटिशन आहे. पण आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा कळतं की बापरे कॉम्पिटिशन किती आहे आणि किती मुलं आपल्या पुढे आहेत किंवा ते काय काय पोस्ट मिळवत आहेत. आता मी जिथं अभ्यास करायचो तिथे मुलं म्हणजे खरोखर असिस्टंट कमिशनर ऑफ सेल्स टॅक्स, सेक्शन ऑफिसर अशा मोठ्या मोठ्या पदांवर तिथं मुलं जायची. आणि तेव्हा कळायचं की खरोखरच आपण म्हणजे आपल्याकडे काय असतं आपण कुठेतरी एखादी छोटी एक्झाम पास झालं आपल्याला कसं वाटतं आपण की आता आपणच राजा होते याच्यामध्ये किंवा आपणच आता काहीतरी भारी. पण तिथे गेल्यानंतर कळतं की खरोखर जग फार पुढे आणि आपण त्या मनात खरोखरच फार मागे आहोत. तर ही कॉम्पिटिशन आपल्याला तिथे कळते. तर म्हणजे असं तिथलं वातावरण आहे पुण्यामध्ये. पण एक सुद्धा म्हणजे काही याच्यात 2 साईड्स मी तर म्हणेन की तिथे जर आपण गेलो कारण तिथलं वातावरण हे फारच म्हणजे आपण गावाकडे या गोष्टी अनुभवल्या नसतात, पण तिथे गेल्यानंतर कळतं की तिथं मुलं मुली वगैरे एकदम म्हणजे काय म्हणतात त्याला बिंदास वावरत असतात. आणि आपण मात्र एका ठिकाणी कुठे कोपऱ्यात बसून अभ्यास करत असतो लायब्ररीमध्ये आणि आपलं वाटतं की आपलंच काय चुकतोय, कारण ही बाकीची सर्व मंडळी एवढी मजा करत असतात आणि आपण एखाद्या ठिकाणी कुठेतरी कोपऱ्यात जाऊन अभ्यास करतो आणि मग काय होतं आपण डिस्ट्रॅक्ट होतो त्या ठिकाणी. आणि आपण काय करतो आपण सुद्धा त्यांच्यासोबतच काहीतरी मजा मस्ती करायची आणि मग नंतर परीक्षा आल्यानंतर कळतं की अरे आपला अभ्यास काहीच झालेला नाही हे तेव्हा कळतं. सो हे डिस्ट्रॅक्शन जर तुम्ही तिकडे गेल्यानंतर टाळलं तर फारच पुढे. कारण मला वाटतं ना 80% आता मी जिथे अभ्यास करतो तिथले 80% मुलं मुली ही फक्त टाइमपास करण्यासाठी तिथे आलेली असतात पुण्यामध्ये आणि फक्त 20% मुलं हीच फक्त अभ्यास करत असतात. पण ती 20% मुलं मित्रांनो एवढी अशी खतरनाक असतात की त्यांना तुम्ही काही विचारा त्यांना काही येतं. आणि अशा पोरांमध्ये म्हणजे फक्त एका मोजक्या मुलांमध्ये आपल्याला राहायचं आहे तर आपल्याला स्वतःवर म्हणजे काय म्हणतात सेल्फ कंट्रोल खूप पाहिजे असतं त्या ठिकाणी. तर असं मला वाटतं. त्याच्यानंतर आता झालं का आता आपल्याकडे कसं असतं की MPSCचा अभ्यास कर असं म्हणतात लोक, पण नक्की अभ्यास कसा करायचा हे कोणी सांगत नाही. आपल्याला आई वडील सुद्धा सांगत असतात की मला अभ्यास कर. आपला अभ्यास कसा करायचा हे सुद्धा सांगितलं पाहिजे ना.
तर काय झालं, मला जेव्हा असे प्रश्न पडायचे तेव्हा मी अशा याच्यामध्ये पुस्तकं वाचायचो की बाबा अभ्यास कसा करायचा, कसं म्हणजे एखादं पुस्तक वाचताना ते कसं वाचायचं. आता उदाहरणार्थ काय होतं, आपण एखादं पुस्तक वाचत बसतो, गाठाळ सरांचं पुस्तक आहे समजा, आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास. तर आपण काय करतो की पुस्तक पहिल्या पानापासून शेवटपर्यंत सरळ वाचत बसतो आणि होतं काय की ते पहिले 3-4 चॅप्टर असतात तेच एवढे बोर असतात की आपल्या पुढे पुस्तक वाचायची इच्छा होत नाही. तर मी काय करायचो की असं पुस्तक मी कधीच वाचलं नाही, पहिल्या पानापासून सुरू करून शेवटच्या पानापर्यंत मी असं कधीच पुस्तक मी काय करायचो, आता समजा त्याच्यामध्ये 20 चॅप्टर्स आहेत, तर त्यातलं असं मला समजा त्याच्यामध्ये 1857चा उठाव असा जर चॅप्टर असेल तर तो मला आवडायचा, कारण युद्ध वगैरे वाचायला मला खूप आवडायची. मग मी काय करतो, तोच पहिले चॅप्टर वाचायचो आणि तो पूर्ण व्यवस्थित तो एवढा वेळा वाचायचो की समजा एखादा पॅरेग्राफ असेल त्याच्यामध्ये, समजा महात्मा फुले त्याच्यामध्ये समाजसेवक समाजसुधारक आहेत, तर त्याच्यामध्ये असेल की बाबा महात्मा फुले यांनी आपले सत्यशोधक समाजाची स्थापना 1876 साली केली. या कार्यात त्यांना सावित्रीबाई फुले यांचा खूप मोठा सहभाग होता किंवा त्यांनी फार मदत केली. तर मी काय करायचो, प्रत्येक जो वाक्य असेल त्याला स्वतः प्रश्न विचारून बघायचो की ह्या वाक्यातनं किती प्रश्न कव्हर होत आहेत. उदाहरणार्थ कोणी केली स्थापना, कधी केली, कोणाचा त्याच्यामध्ये सहभाग होता, असे प्रश्न विचारत मग मी पुढे सारखायचो. कारण ह्या पद्धतीने काय होतं की एक जरी त्यांना प्रश्न आला तरी तो तुमचा चुकण्याची शक्यता फार कमी असते. आणि हेच मुलं तिथे करतात की काहीतरी वाचत बसतात, एक चॅप्टर 3 वेळा वाचण्यापेक्षा जर तुम्ही अशा पद्धतीने जर एखादा पॅरेग्राफ वाचलात तर त्या पॅरेग्राफची एवढी जबरदस्त तयारी होती की त्यातला कुठलाही प्रश्न कसा विचारू तुम्हाला त्याचं उत्तर येणारच. आणि जर एखाद्या वेळेस प्रश्न आवडे बाहेरचा विचारला तर ज्या अर्थी तुम्हाला प्रश्न तर एवढं पुस्तक वाचून जर तुम्हाला उत्तर येत नसेल तर याचा अर्थ तो कोणालाच येत नाही उत्तर. तर त्याच्यामध्ये असं काही नाही की बाबा हा प्रश्न कुठून आला, कसा आला, मला जमलं नाही, असं काही त्याच्यामध्ये हे नसते. कारण म्हणजे ही कॉम्पिटिशन ओव्हरऑल, कारण याच्यामध्ये असं पासिंगचा क्रायटेरिया ठेवला नाही, एक डिफिकल्टी लेवल ठेवलेली आयोगाने. आणि त्याच्यामध्ये कसं की जेवढी पोरं म्हणजे पेपर जर डिफिकल्ट आला तर कट ऑफ ऑलरेडी खालीच येणार आहे, आणि त्याच्यामुळे आणि पेपर जर सोपा आला तर कट ऑफ वरतीच राहणार आहे. त्याच्यामुळे एखादा प्रश्न जर बाहेर आला तर एवढं काही टेन्शन घ्यायचं नाही त्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने मी अभ्यास करायचो. आणि होतं काय की आपण अभ्यास करताना समजा इतिहासाचा आपण अभ्यास करत असू तर इतिहासाची स्ट्रॅटेजी आपण भूगोलामध्ये लावली तर मला वाटतं ते चालू शकत नाही. कारण भूगोलाचा अभ्यास हा भूगोलाच्या पद्धतीनेच केला पाहिजे. पॉलिटीचा अभ्यास लक्ष्मीकांतचं जे पुस्तक आहे तर त्याचा अभ्यास हे त्या भाषेतनंच केला पाहिजे. आपण काय करतो, इतिहासाची स्ट्रॅटेजी भूगोलाला लावतो आणि भूगोलाची स्ट्रॅटेजी पॉलिटीला लावतो, तर ते शक्यच नाही. आणि हे ज्याला कळलं ना तोच खरं म्हणजे कॉम्पिटिशन उतरला. कारण काय होतं की म्हणजे जे काही पुस्तकं आहेत ती सर्वच मुलं महाराष्ट्रातली सेमच पुस्तक वाचत असतात. पण आपण कसा अभ्यास करतो, म्हणजे आता साधारण 100 मुलांनी एक पुस्तक वाचलं तर ते आणि जर प्रश्नपत्रे काढली तर मार्क्स प्रत्येक मुलाला वेगवेगळे येतात. मग असं होतं का, कारण प्रत्येक जणाची अभ्यास करण्याची पद्धत वेगळी आहे. आपण अभ्यासाची पद्धत डेव्हलप केली पाहिजे. आणि शक्यतो काय करायचं, कुठले पुस्तक वाचताना आधी नोट्स काढून ठेवायच्या, म्हणजे त्याच्यावर रिव्हिजन करायला तेव्हा पुस्तक वाचायची गरज पडत नाही. त्याच नोट्स आपण रिवाइज करत राहिलं तर म्हणजे ते पूर्ण पाठांतरच होतं. आणि जेव्हा परीक्षेला प्रश्न होतो तेव्हा आपल्याला आठवतं की आपण ह्या ठिकाणाहून हे वाचलं होतं आणि याचं उत्तर हेच असणार आहे म्हणून. तर अशा पद्धतीने मित्रांनो मी अभ्यास केला. आणि आता मी तुम्हाला काही पुस्तकांची नावं सांगेन, जर आपल्याला खरोखर इच्छा असेल तर ती आपण नोट डाऊन करून घ्या. मोबाईलमध्ये असेल तर त्याच्यावर नोट डाऊन केलं तरी चालेल. कारण मी खरं 70 किलो रत्ती विकल्यानंतर मला कळलं एवढी सिलेक्टिव्ह पुस्तक वाचायची असतं. तर जर आता आधुनिक इतिहास हा सब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास यावर गाठाळ सरांचं पुस्तक आहे, ते आपण वाचलं पाहिजे. त्याच्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास यावर रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे, ते वाचलं पाहिजे आपण. त्याच्यानंतर दुसरा विषय आहे भूगोल. भूगोलामध्ये आपण सौदी सरांचं पुस्तक आहे, आधुनिक माफ करा भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल याच्यावर त्यांचं पुस्तक आहे सौदी सरांचं, ते वाचलं पाहिजे. विज्ञानासाठी सचिन भस्के सरांचं पुस्तक असेल ते वाचलं पाहिजे. त्याच्यानंतर करंट अफेअर्स असेल तर त्याच्यासाठी पृथ्वी नावाचं मॅगझिन आहे, पृथ्वी परिक्रमा, ते वाचलं पाहिजे आपण. आणि त्याच्यानंतर आपला सब्जेक्ट राहिला तो मला वाटतं अर्थशास्त्रावर रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे, तर ते सुद्धा आपण वाचलं पाहिजे. आणि पुस्तकं एका सब्जेक्टसाठी काही 4-5 पुस्तक वाचायची गरज नाही, एकच पुस्तक वाचा, 4 ते 5 वेळा त्याची रिव्हिजन करा. आणि एवढं कॉन्फिडन्स तुम्हाला आला पाहिजे की यातला कुठला तरी प्रश्न विचारला तर तो मला आलाच पाहिजे. आणि जर तो त्याचं उत्तर जर मला येत नसेल तर ते महाराष्ट्रातल्या कुठल्याच मुलाला येणार नाही. एवढा पॉवरफुल अभ्यास पाहिजे. आणि असं जर आपलं जर हे असेल ना, म्हणजे माइंडसेट असेल ना, तर आपल्याला या कॉम्पिटिशनमध्ये कोणीच हरवू शकत नाही. कारण तिथे कसं असतं, आपल्याला आपल्यासोबत जे मित्र असतात ना ते कधी कधी आपल्याला मागे खेचत असतात. ते काय सांगतात, मी स्वतः या गोष्टी अनुभव केलेला आहे तिथे. ते काय करतात की आपल्याला सांगत असतात, त्यांनी 4-5 अटेम्प्ट दिलेले असतात, अभ्यास केलेला आणि ते आपल्या मागे खेचत असतात. ते काय म्हणतात, अरे मी 4-5 अटेम्प्ट दिलेस, तू आता झालेलेस, तुला पण 4-5 वर्ष लागतील. म्हणजे असं सुद्धा कसे तिथे घडलेलं माझ्यासोबत.
मी काय करायचो, स्वतःच्याच मनात म्हणायचो की हा जर एवढा आपल्याला सांगतोय तर मग हा का पास झाला नाही. ही पण तेवढीच मोठी गोष्ट आहे ना, कारण हा आपला एवढा ज्ञान पासतोय तर मग हा पास का झाला नाही, असं मी स्वतःला विचारतो. आणि मग माझा मी अभ्यास करत बसायचो. तर मग अशा पद्धतीने मग मी अभ्यास केला. आणि जर तुम्हाला जमलंच तर एक प्रश्नसंच आहे, 21,000 प्रश्नसंच म्हणून आहे, ज्याच्यामध्ये 21,000 प्रश्न एमपीएससीचे. त्याच्यामध्ये 1984 ते 2000 आता 23 पर्यंत जेवढे एमपीएससीने प्रश्न विचारले आहेत, मला वाटतं ते 21 का 22,000 प्रश्न आहेत. ते जर आपण केले अभ्यास करताना तर त्यातनं आपल्याला कळतं की नक्की आयोग विचारतं काय, म्हणजे आपण एखादं पुस्तक कशा पद्धतीने वाचलं पाहिजे हे जर आपल्याला कळलं तर मला वाटतं कॉम्पिटिशन फार सोपी. नाहीतर काय करतो आपण, करतो अभ्यास एक आणि ते प्रश्न येतात काहीतरी वेगळेच. आणि मग याच्यामध्येच काय होतं की आपलं कॉन्फिडन्स डाऊन होतो की अरे मी एवढं पुस्तक वाचलं तरी प्रश्न सुटत नाही, असं त्या ठिकाणी आपला प्रश्न निर्माण होतो. तर म्हणजे याच्यावरच एक ब्रायन ट्रेसी नावाचे एक लेखक आहेत अमेरिकेतले, त्यांनी सांगितलेलं आहे की कितीतरी शेकडे लोक अशा एका जागेवर एखाद्या बसची वाट बघत बसलेले असतात की ज्यावरनं एखादी बस कधीच जात नाही. आणि त्या ठिकाणी ते एका आशेने वाट बघत बसलेले असतात की आताच बस येईल, मगच बस. आणि अशाच पद्धतीने असेच प्रकार आपला अभ्यासात होतो. आपण पुस्तक अशा पद्धतीने वाचत असतो की ज्यातनं कधी प्रश्न येत नाही. म्हणजे ही चुकी आपण तिथे अवॉइड केली पाहिजे. आपण नक्की अभ्यास कसा केला पाहिजे हे त्या प्रश्नांमधनं आपल्याला कळतं असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे होतं काय की आपण अभ्यास 1-2 वर्ष झाल्यानंतर आपल्याला बोर झालं असतं. कारण कसं असतं, आपल्या शाळेत सवय असते की पुस्तक वाचायचं, दरवर्षी नवीन पुस्तकं असतात. पण एमपीएससीच्या क्षेत्रामध्ये तसं नसतं. इथे कसं असतं की एकच पुस्तक तुम्हाला 3-3, 4-4 वाजता म्हणजे वाचावं लागतं. आणि अक्षरशः म्हणजे बोर झालं असतं आपण किती वाचायचं ते पुस्तक. तर अशा वेळेस काय करायचं, थोडी अवांतर वाचण्याची पुस्तक वाचायची. मला खूप सवय अवांतर, कारण याच्याने काय होतं म्हणजे त्याच्यामध्ये सेल्फ डेव्हलपमेंटची पुस्तकं असतात. उदाहरणार्थ मी तुम्हाला एक पुस्तक सांगतो, ब्रायन ट्रेसी यांचं नावाचं यांचं पुस्तक आहे, ईट दॅट फ्रॉग नावाचं. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की एखादं कोणतंही काम करताना ते कसं केलं पाहिजे. तर तुम्हाला 10 लोकांना एखादं काम दिलं करायला, आणि पण त्याच्यामध्ये काय होतं सगळेच जण करतात, पण तुम्ही ते एखादं काम कशा पद्धतीने केलं पाहिजे, तुम्ही अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे हे सर्व त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे आपण काय करतो की अभ्यास करताना जे सोपे सब्जेक्ट असतात ते आधी करून घेतो. पण मित्रांनो काय सांगू होतं काय की हे जे आपल्याला इतिहास, भूगोल समजा किंवा पॉलिटी असेल ह्याच्यामध्ये सगळ्यांनाच मार्क्स मिळतात. पण जे खरे कॉम्पिटिशनल सब्जेक्ट आहेत, उदाहरणार्थ सायन्स असेल किंवा गणित बुद्धिमत्ता असेल, करंट अफेअर्स असेल, हे कसे सब्जेक्ट कठीण असतात त्याचा अभ्यास कोणी करतच नाही. पण आपण काय केलं पाहिजे, आधी तेच सब्जेक्टचा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे जे मी माझ्या चुका ज्या 2-3 वर्षामध्ये झाल्या आणि जर मी त्या सुधारल्या नसत्या तर आज पुन्हा मी कुठेतरी कोपऱ्यात अभ्यासच करत बसलो असतो. पण ह्या गोष्टी मी त्या पुस्तकं वाचल्यानंतर मला कळलं की अरे बापरे, म्हणजे आपलं जे चुकत होतं ते असं आहे. मग मी काय करायचो, माझं गणित बुद्धिमत्ता, त्याच्यानंतर सामान्य विज्ञान, करंट अफेअर्स आणि मराठी आणि इंग्लिश ग्रामर हे सब्जेक्ट काय करायचो मी आधीच करून घ्यायचो. म्हणजे जेव्हा सकाळी उठल्यानंतर आपल्याला खूप म्हणजे पॉवरचा अभ्यास करण्याचे, तर त्याच कॉम्पिटिशन त्याच वेळेत मी काय करायचो, हे सगळे सब्जेक्ट कठीण सब्जेक्ट आहेत ते करून घ्यायचो. आणि त्याच्यानंतर मी काय करायचो की सोपे सब्जेक्ट असं उदाहरणार्थ इतिहास, भूगोल झालं, पॉलिटी झालं, तर मग हे पुस्तक हे करायचो मी 1-1 तास त्यांचा अभ्यास करायचो. आणि मग अशा पद्धतीने म्हणजे मी जेव्हा माझी अभ्यासाची स्ट्रॅटेजी बदलली तेव्हा आज जो तुम्हाला मी आज इथे दिसतोय तो त्या पद्धतीने दिसतोय, कारण मी माझ्या अभ्यासाची पद्धत बदलली. आणि हेच म्हणजे माझे मित्र सुद्धा असतात तिथे, ते सुद्धा अभ्यास ते सांगतात मला असं राहुल अभ्यास कसा करू. अरे म्हटलं मग असं अभ्यास करा, ज्या पद्धतीने मी अभ्यास केला त्या पद्धतीने अभ्यास करणार. पण तरी सुद्धा त्यांचं तेच चाललेलं असतं. आणि अजूनही म्हणजे एक माझा मित्र आहे तिथे, 2017 सालापासून अभ्यास करतोय, तो अजूनही अभ्यासच करतोय तिथे. 2025 उजाडलं तरी अभ्यासच करतोय. का? कारण म्हणजे अभ्यासच चुकीच्या पद्धतीने होतो. पण म्हणजे असं नाही, त्याला खूप टॅलेंट आहे. म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा कॉम्पिटिशन तिथे गेलो अभ्यास करायला तेव्हा तो मुलगा PSI, ST, ASO याच्या मेन देत असायचा. पण अजूनही तो मुलगा अभ्यासच करतोय. का? कारण अभ्यासाची चुकीची पद्धत. आणि मी 2021 ला तिथे गेलो आणि 2023 ची एक्झाम होती माझी, त्याचा निकाल आता 25 ला लागला, तर हे 3 वर्षात मी तिथे पोस्ट काढली. म्हणजे असं नाही की बाबा आपल्या आधी मुलं अभ्यास करतायत आणि आपण नंतर आलो तर आपलं सिलेक्शन लेट होईल, असं काही नसतंय. आपण वेगळ्या पद्धतीने अभ्यास केला तर आपलं सिलेक्शन पक्क होते. असं दिलं. म्हणजे मी स्वतः या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे. आणि अजूनही म्हणजे पुण्यामध्ये अशी मित्रमंडळी आहेत माझी सुद्धा काही की जे म्हणजे केव्हापासून आलं अभ्यास करतात, ते अजून अभ्यासच करतात. आणि होतं काय की मग ते डिस्टर्ब झाले असतात आणि काय करतात, म्हणजे आपण जेव्हा बाहेर जातो अभ्यास करण्यासाठी तर ते म्हणजे सतर्क राहणं खूप महत्त्वाचं असतं. कारण मी एका ठिकाणी म्हणजे असं अवंतरणामध्ये पुस्तकामध्ये वाचलं होतं की जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर हे धोके हे म्हणजे प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला टपलेच असतं तुमचा वेध घेण्यासाठी. पण आपण जर सतर्क राहिलो तर मात्र आपण आपली नौका बरोबर म्हणजे चांगल्या तीरावर आपली पार करू शकतो. तर होतं काय तिथे की अशी म्हणजे काही टॉक्सिक मंडळी सुद्धा तिथे असतात
ते काय करतात की माझा अभ्यास होत नाही, मग चला आपण आता जो अभ्यास करतो ना त्याला सुद्धा अभ्यासाला डिस्ट्रॅक्ट करू, आणि आपण काय करतो त्याच्या जाळ्यामध्ये येतो, कारण त्याचा ऑलरेडी अभ्यास होत नसतो किंवा तो डिस्ट्रॅक्ट झालेला असतो, आणि तो आपल्याला अभ्यास करतो किंवा आपला तो उलटे सुलटे काहीतरी 2-4 प्रश्न विचारतो ज्याचे उत्तर आपल्याला येतच नसतात, आणि मग आपण आपला डाऊट घ्यायला लागतो की हा म्हणजे करून माझा पण अभ्यास काहीतरी वीक आहे का काय. तर अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत. म्हणजे मी काय करतो माझ्या अभ्यासाच्या पद्धतीमध्ये ह्या मुलांना खरोखर मी टाळायचो, दिसलं ना तरी फक्त लांबून काहीतरी हातवारे करायचे आणि निघून जायचं. कारण होतं काय, आपण जर त्यांच्यामध्ये गेलो 2 मिनिटांसाठी तर आपल्याला घेऊन ते बसतात आणि मग काहीतरी आपल्या समोर काहीतरी 2-4 टॉपिक मांडतात, आणि मग होतं काय की आपण जेव्हा अभ्यासात जाऊन बसतो तर तेव्हा होतं काय की आपल्या म्हणजे डोक्यामध्ये तेच चालू असतं, अरे हा असा बोलला, तो तसा बोलला, तो असंच कसा बोलला मला, तो तसंच कसा बोलला मला. सो या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. ज्या गोष्टी मी खरोखर म्हणजे खूपच टाळल्या या गोष्टी, सगळ्या मित्रांशी कॉन्टॅक्ट करून टाकला आणि फक्त आपला अभ्यास आणि आपण बस तेवढंच करत बसायचो. आणि ज्या गोष्टीतनं आज म्हणजे खरोखर एवढं मोठं यश मिळालं मित्रांनो, ते मला वाटतं ह्याच गोष्टीचं, ह्या छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे अभ्यास तर आहेच, अभ्यास तर करावाच लागतो, पण या ज्या बाकीच्या गोष्टी असतात त्या सुद्धा आपल्याला खूप डिस्ट्रॅक्ट करत असतात. ह्या गोष्टी आपण त्या ठिकाणी टाळल्या पाहिजेत असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे होतं काय की ह्या परीक्षांमध्ये उतरताना आपल्याला म्हणजे जो मेंटल टफनेस असतो तो जबरदस्त ठेवायचा. कोणी काही बोललं तरी दुर्लक्ष करायचं आणि आपला आपण अभ्यास त्या ठिकाणी चालू ठेवायचा. कारण होतं काय, आपला 2-4 नातेवाईक फोन करतात, काय रे झालं का, काय कधी होणार. आणि माझ्यासोबत सुद्धा असंच घडलं होतं. माझी कोणती परीक्षा निघत नव्हती तेव्हा मला म्हणजे फारच 2-4 मित्र असायचे किंवा फारच म्हणजे सुनील मामा सुद्धा येते, ते सुद्धा नेहमी मला फोन करत राहायचे. 1-2 महिन्यातून राहुल कसा चाललाय अभ्यास, काय चाललाय, सतत मोटिवेट करत राहायचे. तर म्हणजे खरोखरच. पण असे काही मंडळ असतात की ज्यांच्या आपल्या कधी आठवण सुद्धा नसते, ते कधी काय करतात की आपण परीक्षा पास झाल्यानंतर आपल्याला फोन करतात. पण खरोखरच म्हणजे मला माझ्या संघर्ष काळामध्ये माझ्याकडे काही नसताना मला ज्या नातेवाईकांनी फोन केला किंवा जे मित्रमंडळ आहेत त्यांनी मी म्हणजे खरंच कधीच आयुष्यात विसरू शकत नाही. कारण आपल्याकडे पोस्ट मिळालेली असताना सगळेच फोन करतात, पण आपल्याकडे काही नसताना जे खरंच फोन करतात ना तेच म्हणजे त्यांच्याच काय म्हणतात तर आपल्याबद्दल त्यांना आपुलकी असते असं मी म्हणेन. तर म्हणजे अशा पद्धतीने मित्रांनो, आणि मला वाटलं होतं की मला एक जरी गोष्ट मिळाली तरी भरपूर माझ्यासाठी. पण ह्या सगळ्या म्हणजे मी आता तुम्हाला जी अभ्यास पद्धती सांगितली त्याच्यात मला 2 पोस्ट मिळाल्या. म्हणजे कर सहाय्यकची तर मिळालीच, पण मला महसूल सहाय्यकची सुद्धा पोस्ट मिळाली. त्याच्यात म्हणजे आता मी महसूल सहाय्यकची पोस्ट सोडून दिलेली आहे, आणि म्हटलं जर आपण एखादी पोस्ट सोडून जर एखादं मागचं वेटिंगला असेल तर त्याला ते मिळून जाईल. कारण मला सुद्धा बरेचसे मेसेज आले की सर तुम्ही तुमचं सेलिब्रेशन केलं, तुमच्या घरामध्ये दिवाळी साजरी झाली, पण तर तुम्ही आता तुम्ही 2 पोस्ट जॉईन करणार, पण जर तुम्ही 1 पोस्ट सोडून दिली तर आमच्या घरात सुद्धा दिवाळी साजरी होईल, असे मला मेसेज आले. आणि मग मी काय केलं की ऑप्टिंग आउट मारला, म्हटलं आपण 1 पोस्ट सोडून देऊयात. कारण त्याला खरोखरच आपण ज्या परिस्थितीतून आलो त्याच परिस्थितीने एखादा मुलगा आला असेल आणि जर त्याला जर आपण म्हणजे आपण जर पोस्ट सोडून दिली तर त्याला सुद्धा ती मिळेल आणि त्याच्या घरात सुद्धा दिवाळी साजरी होईल. नाही तर होतं काय मित्रांनो, या गोष्टीमध्ये आपण काय करतो म्हणजे असे प्रकार सुद्धा चालू आहेत एमपीएससी मध्ये. आपल्याला 2 पोस्ट मिळाल्या, मग आपण काय करतो, तो मागचा असेल त्याला कॉन्टॅक्ट करतो की तू मला एवढे पैसे दे तर मी पोस्ट सोडून देतो. म्हणजे असे सुद्धा प्रकार घडलेले आहेत. तर आपल्यापैकी जर कोणाला खरोखरच अशी पोस्ट मिळाली, 2 पोस्ट जर तुम्हाला मिळाली असतील तर 1 पोस्ट खरोखर सोडून द्या. कारण ज्याला खरोखरच गरज आहे तर तो ती पोस्ट होल्ड करेल असं मला वाटतं. आणि मग अशा पद्धतीने माझा अभ्यास चालू राहिला. आणि फक्त एकच सांगतो की अभ्यास करत राहा. आई वडिलांचं स्वप्न खरंच खूपच आहे, कारण त्यांना माहित असते आपण किती मेहनत घेतलेली आहे. आपण जी मेहनत घेतलेली आहे ती आपल्या मुलांना घ्यावी लागू नये. म्हणजे माझे पप्पा तर मला नेहमी सांगत राहायचे राहुल आम्ही फार संघर्ष केलेला आहे, आणि म्हणजे खरोखर आम्ही ज्या परिस्थितीतून गेलेलो आहे त्या परिस्थितीत तुम्ही जाऊ नका, तुम्ही फक्त अभ्यास करा, तुम्हाला जे काय लागेल ते मी पुरवतो. म्हणजे असं नाही की म्हणजे आम्ही अक्षरशः जमीन विकली होती आणि माझी कंडिशन खरोखर परिस्थिती खूप बेताची झाली होती. माझे तरी विशाल ज्वेलर्स आपला माहित असेल कळडीचा खूप मोठा घोटाळा झाला होता त्याच्याकडे, तर आमचे सुद्धा त्याच्यामध्ये खूप पैसे बुडाले होते. तर झालं होतं काय की आता म्हणजे मी अभ्यास करत होतो पण परिस्थितीच बिकट झाली होती थोडी. तर मग म्हटलं मी पप्पांना म्हटलं जर तुमची परिस्थिती नसेल तर मी घरी येतो, घरी येऊन अभ्यास करतो. तर वडिलांनी म्हटलं नाही तू कर. मग शेवटी काय केलं, वडिलांनी दुकान टाकलं, आमचं किराणा दुकान सुद्धा टाकलं. मम्मी काय करायची, दुकानावर राहायची, पप्पा रिक्षा चालवायचे, आणि माझी बहीण आणि भाऊ सुद्धा म्हणजे त्यांना वेळ मिळेल तसा ते दुकानावर राहायचे. आणि मग अशा पद्धतीने काय केलं त्यांनी पैसा गोळा केला. मला कधीच घरची परिस्थिती आर्थिक परिस्थिती जाणून दिली नाही असं म्हणजे. आणि मी म्हटलं तर पप्पा तुम्ही एवढी मेहनत करताय तर म्हटलं काय करा आपण अजून अर्धा एकर जमीन विकू, पण मला शिक्षण घ्यायचं ते म्हटलं. आणि बरेच तुम्ही जेव्हा आमचे म्हणजे भावांमध्ये जेव्हा ती वाटणी करायचं मला अर्धा एकर जमीन कमी द्या, पण म्हटलं आपण मला जमीन म्हणजे जर नसेल तर आपण जमिनी अजून अर्धा एकर काही फरक पडत नाही म्हटलं. कारण ते म्हणतात की एकर विका पण विद्या शिका, हे मी ऐकलं होतं कुठंतरी. पण म्हटलं आपला अभ्यास करायचाच आहे. आपण वडील म्हटलं की असं काय एवढं हे नाहीये, तू अभ्यास करत राहा
आम्ही इकडचं काय असेल ते सांभाळतो. म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे काय होतं की परिस्थिती आपली परीक्षा घेत असते, पण आपण जर त्यातनं जर खरं खंबीर राहिलो आणि आपल्या घरच्यांची साथ राहिली तर कुठल्याही परिस्थितीत टक्कर देण्याची आपली मानसिकता तयार होते असं मी म्हणेन. आणि एकच म्हणेन की आपण सुद्धा अभ्यास करत राहा. जर आपल्याला काही शंका असेल तर मला तुम्ही माझा पर्सनल कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आहे, मला संजय जितेंद्र सरांकडे सुद्धा नंबर आहे, तुम्ही कधी मला कॉल करा. कारण मला ज्या अडचणी फेस कराव्या लागल्या, कोणाचा गायडन्स मिळत नाही काय नाही, म्हणून आज मला कदाचित 3-4 वर्ष लागले, पण आपण एकच वर्षामध्ये काढू शकता पोस्ट. त्याच्यामुळे मी माझा नंबर सुद्धा आहे सरांकडे, जर आपलं कोणाला वाटलं तर मला पर्सनल कॉल करा. आपल्याला सर्व काय असेल ती मी मदत करेन. आणि बस एवढेच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. आपण सर्व ग्रामस्थांनी मला इथे इन्व्हाइट केलं त्याबद्दल खूप खूप आभार, धन्यवाद. धन्यवाद राहुल सर, आपण अगदी योग्य मार्गदर्शन केलं. आमच्या मुलांना कदाचित मला वाटतं समोर कंटाळा आला का कोणाला, सगळ्यांना काही नाही येत आहे असं चांगल्या गोष्टी ऐकायला थोडासा कंटाळा येतोच. बऱ्याचदा काय होतं, क्रिकेट खेळताना आपल्याला मजा वाटते, कोणताही खेळ खेळताना मजा वाटते, मात्र अशा गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आपण घडणार आहोत आणि त्यासाठी आपण काहीतरी चांगलं ऐकतो त्यावेळेस कंटाळा येणं साहजिक आहे. मात्र आताचा कंटाळा कदाचित तुमचं यश ज्यावेळेस तुम्ही संपादन कराल त्यावेळेस मात्र हा कंटाळा नसेल. कदाचित राहुल सरांना तुमचा फोन असेल की तुमचं मार्गदर्शन ऐकल्यानंतर आम्ही असं बनलो, त्यावेळेस त्यांच्या शरीरावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सगळ्यांना विनंती आहे की अगदी शांतपणे मार्गदर्शन ऐकत चला. आणि मुलांना जर कोणाला प्रश्न विचारायचे असतील त्यांना राहुल सरांना तर तुम्ही विचारू शकता. जर कोणाला विचारायचं असेल तर तुम्हाला मुभा आहे की विचारू शकता. तुम्हाला कोणी जर अभ्यास करत असाल, कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे अशी जर कोणाला शंका असेल तर विचारू शकता. विचारायचं आहे कोणाला? इथे फ्रँकली सगळ्यांना मुभा आहे, कोणीही विचारू शकतं आणि ते उत्तर द्यायला त्यांनाही असं वाटतं की आपण काहीतरी मुलांना सांगावं. जर त्यांच्या समस्या असतील तर त्या कुठेतरी सुटल्या पाहिजेत. विचारायचं असेल तर नसेल विचारायचं तर आपल्याकडे उपस्थित असलेले अनिल निचिते सर, नूतन विद्यालयाचे शिक्षक, हे आपला या कार्यक्रमाबद्दल थोडीशी प्रतिक्रिया देत आहेत. तर त्यांना मी विनंती करतो की आपण आमच्या या ठिकाणी आपली प्रतिक्रिया व्यक्त करावी. माझी प्रतिक्रिया व्यक्त करण्यापूर्वी कदाचित विद्यार्थी मुलांच्या मनामध्ये प्रश्न असतील की जे मला उद्भवलेले आहेत, ते 1-2 प्रश्न मी साहेबांना विचारू इच्छितो. एक पहिला प्रश्न आहे की आता बरेचसे ते विद्यार्थी जे आहेत यांना खास करून गणित आणि इंग्रजी या 2 विषयांची भीती असते. मग नक्की MPSC असेल UPSC असेल या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत, आपण कोणते विषय सिलेक्ट करू शकतो, असं विषय सब्जेक्टचं सिलेक्शन असतं का? म्हणजे कसं असतं की क्लास 2ची जी एक्झाम असते तर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कसं असतं की तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता हे विषय असतात की जे जर तुम्ही केले नाही तर तुम्ही पासच होऊ शकत नाही असं मला वाटतं. कारण गणिताला वेटेज 100 प्रश्न जर असतील तर त्याच्यामध्ये 20 प्रश्न गणिताचे असतात. म्हणजे मला वाटतं की 1/5 ऑफ पेपर असतो गणिताचा, मला वाटतं असं. आणि ह्याच्यामध्ये कसं असतं की गणित आणि बुद्धिमत्ता हे क्लास 2साठी एक त्याच्यामध्ये 20 प्रश्न विचारले जातात. आणि जर आपण सिलेक्शन करू शकत नाही, कारण ते जे सिलेक्शन आहे आपण बोलले तसे की ते UPSC मध्ये करावं लागतं. परंतु क्लास 2 मध्ये असं नसतं. त्याच्यामध्ये तुम्हाला गणित हा मस्ट असतो, तो करावाच लागतो सब्जेक्ट. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला पुस्तकं सांगेल की सचिन मला वाटतं त्यांचं सचिन ढवळे सरांचं पुस्तक आहे, अंकगणित आणि बुद्धिमत्ता, 2 वेगवेगळी पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये ती पूर्ण पुस्तकं जर तुम्ही केलीत तर मला वाटतं, आणि सगळी मुलं तीच करतात पुस्तकं, आणि मी सुद्धा त्यातनंच अभ्यास केलेला आहे. तर ते जर पुस्तकं तुम्ही 2 केलीत, सचिन ढवळे सरांचं अंकगणित आणि बुद्धिमत्ता, 2 वेगवेगळी पुस्तकं आहेत, ती करायची, त्यातला एकही प्रश्न सोडायचा नाही. आणि प्लस तुम्हाला एक गोष्ट सांगेल की कधी काय होतं, आपण सेल्फ स्टडी करताना आपल्या काही प्रश्न सुटत नाहीत. मग आपण काय करायचं की आता पूर्वी कसं असायचं की ऑफलाईन क्लासेस करावे लागायचे, पण आता ऑनलाईन सुविधा खूप अवेलेबल झाल्या आहेत. म्हणजे 2-2, 3-3 हजारामध्ये तुम्हाला पुण्यातले चांगले बॅचेस भेटतात. आपल्या इथे घरी बसून आपण ते मोबाईलवर करू शकतो. त्याचं ॲप डाउनलोड करायचं आणि ते आपण सबस्क्रिप्शन त्यांचं घेतलं 2-3 हजारामध्ये तुम्हाला क्लास मिळून जातो तो.
आणि ते जर ते ज्या पद्धतीने शिकवतात ना, म्हणजे किती बेसिक लेवलचा मुलगा असो, त्याचं गणित किती वीक असो, ते बरोबर त्या पद्धतीने त्यांचं प्रिपरेशन करून घेतात. म्हणजे मी सुद्धा केलं, मला अडचणी आल्या तेव्हा मी त्यांचे क्लासेस केले ऑनलाईन, 2-3 हजारामध्ये मला बॅचेस भेटल्या होत्या, तर ते मी त्यातनं केले आणि त्यातनं मग प्रिपरेशन मी माझं केलं. आता दुसरी गोष्ट राहिली की इंग्रजीची. खरं म्हणजे काय होतं की आपल्या खेडेगावच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी खूप भीती असते सर. पण मी तुम्हाला एक क्लासेस सांगेल आणि त्यांच्या नोट्स सांगेल. तेवढं जर तुम्ही केलं, त्यांचे फ्री लेक्चर सुद्धा टेलिग्रामवर अवेलेबल आहेत, किंवा जर शक्य झालं तर 3-4 हजारच्या बॅचेस सुद्धा त्यांच्या आहेत. डायरेक्ट म्हणजे पुण्याचे क्लासेस आहेत. मी स्वतः कधी पुण्यात असताना सुद्धा मी कधी ऑफलाईन त्यांचे केले नाही, ऑनलाईनच घ्यायचो, कारण वेळ मिळायचा, आपल्या ॲडजस्टनुसार आपला अभ्यास करता येतो. तर एक महेश पाटील म्हणून नावाचे सर आहेत, त्यांचं इंग्रजीचे त्यांनी क्लासेस आहेत त्यांचे, मला वाटतं एक 60-70 व्हिडिओ त्यांचे असतील आणि त्यांच्याच क्लासेसच्या नोट्स आहेत. तुम्हाला बाकी कोणते पुस्तक वाचायची गरज नाही, जर तुम्ही त्यांच्या नोट्स केलं, त्यांचा नोट्सचा अभ्यास म्हणजे ते जे शिकवतात तेच नोट्समध्ये लिहिलेलं आहे. सो आपण साईड बाय साईड पॅरलल अभ्यास आपण करू शकतो, म्हणजे ते शिकवतात ते आणि जे नोट्समध्ये लिहिलेलं आहे ते. तर ते अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केलात ना, आणि त्यांनी सगळंच कव्हर केलेलं आहे, म्हणजे महाराष्ट्रातला कितीही त्याचं इंग्रजी किती वीक असू दे, पण तो त्यातनं म्हणजे आरामशीर मार्क्स मिळवेल सर, असं मला वाटतं. आणि म्हणजे महेश पाटील सरांचं त्यांच्यामध्ये शाश्वत नावाची अकॅडमी, त्यांचं ॲप्लिकेशन आहे प्ले स्टोअरवर, ते डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण दिलेले आहेत, प्लस त्यांच्या नोट्स सुद्धा अवेलेबल आहेत. सो ते जर तुम्ही केलं तर मला वाटत नाही काही तुम्हाला काय अडचण येईल, कारण मी जेव्हा पहिल्यांदा एक्झाम दिली प्रिलिम्स मेन्सची दिली STIची, तर तेव्हा मला ह्याच अडचण झाली की मी काहीतरी वेगळंच वाचत होतो, म्हणजे वेगळंच पुस्तक कुठलं तरी वाचलं आणि माझा रिझल्ट सुद्धा खूप खराब आला. पण जेव्हा मी त्यांच्या नोट्स वाचल्या तर तेव्हा आणि त्यांचे क्लासेस केले, तर 50 मार्क्सचं मित्रांनो की त्याचं हे असतं वेटेज असतं इंग्रजीचं, पहिल्या पेपरमध्ये 50 मार्क्सला मराठी आणि 50 मार्क्सला इंग्रजी. तर त्यातनं मला ऑप्शन म्हणजे 50 पैकी जवळ 46 मार्क्स मिळाले होते, जे फार रेअर मार्क्स असतात. तर मला तेव्हा कळलं की महेश पाटील सरांचं जर तेवढं आपण केलं ना तर मोर दॅन सफिशियंट आहे. आणि थोडं जर अजून तुम्हाला एक्स्ट्रा करायचं असेल तर SP बक्षी नावाचे सर आहेत, त्याच्यामधनं त्यांचं पुस्तक आहे इंग्लिशचं, तर त्याच्यातनं तुम्ही व्होकॅबलरी करा, व्होकॅबलरीचा पार्ट त्यातनं कव्हर होईल चांगलं, असं मला वाटतं. बस तेवढं सफिशियंट आहे. धन्यवाद. आपण बऱ्याचशा एक्झामला बघतो, खास करून आपण JEEची एक्झाम जर बघितली तर त्याला फक्त 2 अटेम्प्ट आहेत. तर MPSC साठी काही अटेम्प्ट आहेत आणि किती आपण एक्झाम देऊ शकतो, किती वर्ष? खरं म्हणजे MPSC साठी अशी काही अटेम्प्टची मर्यादा नाही आहे, फक्त एक वयाची मर्यादा आहे. इथे मला वाटतं 34 हे मला वाटतं ओपनसाठी आहे आणि आपल्याला 2 ते 3 वर्ष रिलॅक्सेशन आहे. सो आपण मला वाटतं 36-37 वयापर्यंत आपण परीक्षा देऊ शकतो आणि अटेम्प्टची काही मर्यादा नाही आहे. म्हणजे MPSC असं म्हणजे जर त्यांचं मला वाटतं की त्यांचं इंटेन्शनच हे असावं की एखादा मुलगा एका दुसऱ्या वर्षात नाही झाला, तिसऱ्या 4 देऊ, 4 देऊ, 5 देऊ, 6 देऊ तरी नाही झालं, परंतु त्याचा म्हणजे त्याचं वय वाया जाता कामा नये म्हणून त्यांनी काही म्हणजे आधी ठेवली होती अटेम्प्टची मर्यादा, परंतु त्यांनी पुन्हा काढून दिलेली आहे, काढून टाकलेली, जेणेकरून मुलांना सतत परीक्षा देत राहाव्यात किंवा एका पर्यंत नाही झालं तरी त्याच्या पुढच्या अशा पद्धतीने तुम्ही किती अटेम्प्ट देऊ शकता. फक्त वयाची मर्यादा एक 37 आहे. पण मला वाटतं आपण एवढी काही गरज नाही, एक 2-3 वर्षाचा सिरियसली अभ्यास केला तर 1-2 वर्षातच आपलं पोस्ट मिळून जाते. फक्त मेहनत हा फॅक्टर खूप त्याच्यामध्ये मॅटर करतो असं मला वाटतं. थँक्यू सर. आता मी हे प्रश्न विचारण्याचं कारण असं की मी पहिल्यांदाच एक MPSC मधून अधिकारी झालेली व्यक्ती याची प्रत्यक्ष पहिल्यांदा बोलतोय, म्हणून मी माझ्या मनात एक प्रश्न आहे, मुलांच्या मनातील असेल, पण मी आता बहुतेक माझेच विद्यार्थी आहेत आणि त्यांना किती शंका आहेत मला माहिती. वेळोवेळी मी त्यांना मार्गदर्शन देखील करत असतो. तर आम्ही भारतीय लोक यांनी एक खरोखर एक स्तुत्य उपक्रम या ठिकाणी राबवला, त्या ठिकाणी मला आमंत्रित केलं, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. उपस्थित सर्व मान्यवर आणि आजचे व्याख्याते श्री राहुल निमसे यांनी छान असं आपल्याला मार्गदर्शन केलं. त्यांचा पूर्ण जो काही प्रवास आहे तो प्रवास साधा सोपा नव्हता. म्हणजे प्रयत्न हे प्रत्येकाला गरजेचेच आहेत. प्रयत्नाशिवाय काहीही आपल्याला मिळणार नाही. आणि प्रयत्न देखील किती, पहाटे 4-4:30 ते रात्री 11-11:30 हे किती अभ्यास असतो, फक्त जस्ट इमेजिन करा. तर या सगळ्या याच्यामध्ये प्रचंड वाचनाची आवश्यकता असते. हा मधला कालावधी जो आहे त्याने त्यांच्या मोटिवेशन देखील सांगितलं की आपण आता सध्याची जी काही मुलं जे आहेत रील्सकडे
खूप प्रचंड त्याचं वेळ लागलं रील्स पाहण्याचं. आता त्यांनी देखील व्हिडिओ पाहिले आणि त्या व्हिडिओमधून त्यांनी वेगळ्या गोष्टी घेतल्या. खास करून विश्वास तागडे पाटील यांचे व्हिडिओ त्यांनी पाहिले, ते त्यांच्यासाठी मोटिवेशनल ठरलं. आपण देखील अशाच प्रकारे व्हिडिओ पाहावे असं मला वाटतं. मी देखील वारंवार एका व्यक्तीचं उदाहरण सांगत असतो, निक विजुसिक. आपण कल्पना करू शकत नाही की ज्या व्यक्तीला हातही नाहीत आणि पायही नाहीत ती व्यक्ती काय करू शकते. आपण पाहतो, स्टेशनला पाहतो, इकडे तिकडे बस स्टँडला पाहतो, ती व्यक्ती काय करत असतात, कटोरा घेतात हातामध्ये आणि भीक मागत असतात. पण ही जगातील व्यक्ती, जगातील सर्वात बेस्ट मोटिवेशनल स्पीकर म्हणून यशस्वी आहे निक विजुसिक. हातही नाहीत, पायही नाहीत, फुटबॉल खेळतो, पोहतो, स्विमिंग देखील करतो. म्हणजे एक गोष्ट दिसते की प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला काहीही मिळणार नाही. डॉक्टर नरेंद्र जाधव यांचे देखील मी त्यांचं पुस्तक वाचलेलं आहे, आम्ही आणि आमचा बाप. त्याच्यातून देखील म्हणजे खूप मोटिवेशनल ह्या व्यक्ती आहेत, म्हणून त्यासाठी वाचन करा. आणि म्हणूनच मी एक माझ्या शाळेमध्ये एक छोटासा उपक्रम सुरू केलेला आहे की माझ्या परिवारामध्ये ज्या काही 4 व्यक्ती आहेत, त्या 4 व्यक्तींपैकी ज्याचा वाढदिवस असेल त्या 4 वाढदिवसांच्या दिवशी शाळेमध्ये 8-10 पुस्तकं की जी काहीतरी प्रेरणादायी ठरेल मुलांना, अशी द्यायला सुरुवात केलेली आहे. तर मुलांनी यावर्षीपासून सुरुवात केलेली आहे, यावर्षी मी ते दिलेले आहेत आणि मुलांनी ती वाचावी. कारण वाचाल तर वाचाल. मुलांना कदाचित कंटाळा आला असेल, मी तर त्यांना नेहमी मार्गदर्शन करत असतो. तर अशा ठिकाणी राहुल निवसे सरांनी छान असं मार्गदर्शन केलं. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देखील सांगितलेला आहे की तुम्ही प्रत्यक्ष त्यांच्याशी संपर्क साधू शकता. म्हणजे ज्या काही मनातील शंका आहेत की जे मी समजा सांगू शकत नाही किंवा आणखी एक तर इतर XYZ व्यक्ती सांगू शकत नाही, ते स्वतः त्या ठिकाणी एक यशस्वी व्यक्ती आपल्या समोर आहे तुमच्यासाठी मार्गदर्शनासाठी. तर तुम्ही त्यांना संपर्क साधा. या ठिकाणी मला बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. आपण अगदी मोलाचं मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना केलं. आता जी व्यक्ती आपल्या समोर उभी होती, जी MPSC मधून OBC प्रवर्गातून प्रथम आली, त्या व्यक्तीला घडवण्यामागे ज्यांची मेहनत होती, ज्यांचे परिश्रम होते, ज्यांचा सगळा पैसा अडका ज्यांनी खर्च केला असेल, अशी व्यक्ती त्यांचे वडील, ते सुद्धा आता या ठिकाणी त्यांचं जो अनुभव आहे किंवा त्यांनी मुलासाठी काय काय प्रयत्न केले त्याबद्दल थोडासा त्यांचा अनुभव व्यक्त करत आहेत. त्यांना मी विनंती करतो की आपण आपला अनुभव शेअर करावा. धन्यवाद. सगळे 1-2 मिनटं फक्त बोलते. माझे एक अनुभव मुलांचं. आम्ही म्हणजे माझ्या मुलांच्यासाठी नेहमी टी व्ही बघायचो आणि नेहमीच त्या टी व्हीला जी भाषण लागायची अधिकारी लोकांची, तर त्यांना मी नेहमी सांगायचो बरोबर इकडे या, पहिले बघा माझी इच्छा आहे तुम्ही हीच करा. तर मी अडाणी माणूस असल्यामुळे 5वी शिकलेला माणूस, तर 10वीपासून त्याला बोललं एक काम कर, डिप्लोमा करतो. डिप्लोमानंतर डिप्लोमाला घेता ॲडमिशन, तर तो मला पप्पा 2 महिन्यात लगेच मला नाही जमायचं, माझ्या डोक्यावर झाली डिप्लोमा वगैरे इंजिनियर मला नाही जमणार. त्याला कोणतरी मित्र भेटले, त्यांनी एवढं म्हणजे मी फी वगैरे भरली, तर तो बोलतो मला ते शक्य नाही. अरे बोलू असं काय करतो, 2-3 जण जेवत होतो काय नाही अन्नपाणी. बोललो आम्ही मला बिलकुल जमणार, मी एवढी फी भरली बोल 35,000 रुपये आणि तू आता नाही बोलतोस. तर बोलतो मम्मी एक काम करा, मग तुम्हाला ॲडमिशन घेऊन द्या. ॲडमिशनसाठी मी जवळजवळ 2-3 शाळा फिरलो. खाडे विद्यालयात तर ते बोलतात का तुम्ही मुंबईला जा आमच्या त्या ऑफिसला, तर तुम्हाला ॲडमिशन भेटला तर भेटला. नंतर जलकल्याणला गेलो. जलकल्याणला ते खारीक सर मला भेटले. याला बोललो बघ असं आहे. तर खारीक सर बोलले अरे एवढं तुला मार्क्स असून 86% तरी तू बोलतो का मला जमणार नाही. नाही बोलतो तुला हे करावं लागेल, तू वडिलांना फार नाराज केलं असं वगैरे. त्या खारीक सरांचं तरी ऐकलं
आणि मग त्यांनी परत त्याचं चालू केलं. त्यांनी पूर्ण त्याचा डिप्लोमा झाला, डिग्री झाली, तर त्यांनी कॅटेगरी कुठली लागली नाही. मग नंतर अरे बोललो एक काम करा, बोललो तू पूर्ण झाला तर अभ्यास, आता एक काम करतो MPSCला तयार हो. तर ते नेहमी माझं नेहमी आवड, भले मी आला नाही पण मला एवढी आवड होती का तू MPSC करच, MPSC तुला पर्याय नाही. एवढी लोक बघ आता नांगरे पाटीलला जवळजवळ किती टाइम समजा नापास झाले, असे यश नाही मिळायचं, कधी यश मिळायचं, असं करून करून ते भरपूर काय त्यांनी, अगदी तेच मी नेहमी ऐकत होतो. आणि ते आदळे सर काय त्यांचं नाव ते दोघांचं भाषण नेहमी ऐकत होतो मी TVला, एवढी आवड होती मला. कारण तू MPSCच कर. शेवटी तो त्याने पुण्याला पाठवला. बोललो माझ्याकडे पैसे नाही, पावणे कर जमीन विकतो मी, पण तू पहिले हे कर, MPSCला तू सुरुवात कर. नाही करता तर मग तो ठीक आहे पप्पा, मग तुमची अशी तयारी तर मग जातं. मी आता आवर्जून लोकांना सांगतो, अरे तुम्हाला 5 एकर जमीन आहे, तुम्ही अर्धी एकर विका, पण मुलांना तुम्ही शिकवा. कारण आपण गरीब तर गरीबच आहे. शिक्षकाचा मुलगा शिक्षक होतो, डॉक्टर मुलगा डॉक्टर होतो, पण आपल्या शेतकऱ्याचा मुलगा शेतीच करतो. आता माझा मुलगा काय केलं असतं, त्यांनी माझ्या लायसन, त्यांनी माझी रिक्षा चालली असती, बाकीच काहीच केलं नसतं. पण माझ्या डोक्यात तेवढं होतं का तू MPSC कर, माझं नाव कुठंतरी काढ, कुठंतरी माझं नाव वरती आण. तर त्यांनी माझी इच्छा पूर्ण केली. एवढं मला सांगायचं आहे का जेणेकरून माझं त्याच्यावर म्हणजे त्यांनी माझं ऐकलं, त्यांनी माझी इच्छा पूर्ण केली. हे धन्यवाद. धन्यवाद. अगदी मुलाला घडवण्यामध्ये पालकाचा काय वाटा असतो, वडिलांचा काय वाटा असतो, किंवा पालक किती मेहनत घेत असतात, वडील काय काय परिश्रम करत असतात. कदाचित तुम्हाला वाटत असेल की आमचा एखादा मित्र नाहीये, पण राहुल सरांनी जसं सांगितलं की मला कमी मित्र होते, मात्र ज्या वेळेस ते यशस्वी झाले आणि त्याच्यानंतर न ओळखणारे ज्या वेळेस नातेवाईक त्यांना फोन करतात, तेव्हा विचार करा, म्हणजे आता कदाचित तुम्हाला मित्र नसतील, मात्र ज्यावेळेस तुम्ही यशस्वी व्हाल, अगदी चांगल्या प्रकारे मार्क्स मिळवाल, किंवा एखाद्या याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस मेहनतीने पास व्हाल किंवा यश संपादन कराल, त्यावेळेस तुम्हाला हजारो मित्र तुम्हाला धावून येतील. तुम्हाला मगाशी तेच सांगितलं की विठ्ठल लहानेंना ज्यावेळेस कर्ज कोणी देत नव्हतं, ज्यावेळेस ते सक्सेस झाले, त्यानंतर त्यांच्या मागे बँका लागल्या. म्हणजे ज्यावेळेस माणूस यशस्वी होतो त्यावेळेस त्याला सगळे विचारतात. आता यानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी आपल्या गावातीलच अर्जुन निचिते सर सुद्धा आपली प्रतिक्रिया इथे व्यक्त करत आहेत. त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण आपली प्रतिक्रिया व्यक्त करावी. सर्वप्रथम मी राहुल निमसे याचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे आम्ही भारतीय लोक, अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम आयोजित केला आहे. कारण बऱ्याच वेळा असं होतंय, इतर कोणतेही कार्यक्रम होतात, भजन कीर्तन, DJ लावणार, नाचणार, असे म्हणजे मुलांना कधी कधी माझ्या मत आहे वाया घालवण्याचा कार्यक्रम पण चालू असतात कधी कधी. म्हणजे भजन कीर्तनाचा नाही सांगत मी, परंतु DJ लावायचा, दारू प्यायची, धिंगाणा करायचा असे कार्यक्रम लागतात. परंतु मुलांना असे मोटिवेशनल जे मार्गदर्शन झालं पाहिजे ती कार्यक्रम होत नाही. आणि आम्ही भारतीय लोक यांनी हा अतिशय चांगला असा कार्यक्रम इथं आयोजित केला आहे. मुलांनी त्याच्यातून आपल्याला काय करायचंय, पुढे जाऊन आपल्याला काय व्हायचंय, यासाठी चांगलं असं मार्गदर्शन राहुल निमसे यांनी केलेलं आहे. की प्रयत्न करा, किती अपयश येऊ द्या, परंतु आपण न डगमगता, न घाबरता आपण बिंदास उभे राहायचं आणि प्रयत्न करत राहायचं. यश आपल्याला हमखास मिळणार आहे. आणि सरांनी सुद्धा इथे छान असे मार्गदर्शन केलेलं आहे. आता मी थोडक्यात सांगतो, आपल्या गावातील माझा भाऊ संजय निचिते अगदी इथनं पायी जायचा, कुठे शहापूर पर्यंत पायी जायचा, परंतु तो MA च्या परीक्षेमध्ये संपूर्ण राज्यामधून मुंबई युनिव्हर्सिटी मधून तो पहिला गोल्ड मेडलिस्ट झालेला आहे. का झाला? त्याचा प्रयत्न केला त्यांनी. प्रयत्न केला तर अशक्य काहीच नाही, सर्व गोष्टी सहज शक्य आहेत. सर्व मुलांनी प्रथम ज्या आपल्याला आपले उद्दिष्ट जे आहे, आपले जे गोल आहे, प्रथम आपण ठरवायचं आपल्याला काय व्हायचे, त्यानुसार आपण प्रयत्न केला पाहिजे आणि त्यानुसार आपण मार्गदर्शन जे आहे मार्गदर्शन आपण घेतलं पाहिजे आणि आपली पुढची वाटचाल केली पाहिजे. मी आता जास्त बोलत नाही, वेळ झालेला आहे. धन्यवाद सर.
धन्यवाद सर. आपण अगदी चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी केलं. यानंतर आपल्या गावातीलच खरं तर आपला आदर्श म्हणायला हरकत नाही, ज्यांनी अतिशय मेहनतीने हुशारीने आपल्या गावापासून ते या महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांनी नाव त्यांचं कोरलं. मुंबई विद्यापीठामधून जे प्रथम क्रमांकाने मला वाटतं MA पास झाले आणि त्यानंतर आत्ताच काही दिवसापूर्वी त्यांची PhD पूर्ण झाली. ते आपल्या गावातीलच प्रोफेसर संजय निचिते. आपल्याला अगदी थोड्या वेळामध्ये आपण सुद्धा कंटाळलेले आहात, मात्र 10-15 मिनिटांमध्ये आपण 10वी नंतर काय करावं, 12वी नंतर काय करावं याबद्दल अगदी योग्य आणि सटीक मार्गदर्शन करणार आहेत. त्यांना आपण ऐकूयात. संजय निचिते. नमस्कार. मी बोलायला उभा राहिलो आणि स्मित इथून तिकडे गेला. रोज घरी ऐकतोय मला, त्यामुळे त्याची जी काही प्रतिक्रिया आहे ती त्यानं मला जागेवरून उठण्यातूनच मला माझ्यापर्यंत पोहोचवलेली आहे. आपल्याकडे एक म्हण आहे, गावची भेंडी गावात संपत नाही. तर रोज घरी हे मार्गदर्शन उपलब्ध आहे. त्यामुळे आता हे काय नवीन सांगणार. आता आमचे मित्र अनिल निचिते यांनी सांगितलं की अगदी थोडक्यात थोडंसं मार्गदर्शन करावं. पण मी प्राध्यापक आहे आणि माझी दुसरी ओळख संशोधक आहे आणि आमचा जो तास असतो तो 50 मिनिटांचा असतो. त्यामुळे 50 मिनिटे बोलायची मला सवय आहे. त्यामुळे सगळ्या जणांनी जरा सावध बसा. आता पुढे 50 मिनिटं तुम्हाला ऐकायची. वर ऊन तापलेलं आहे आणि पत्राही तापलेला आहे याची मला कल्पना आहे. सरांच्या ताब्यात तर तुम्ही असतात, म्हणजे तावडीतच असतो आपण शिक्षकांच्या ताब्यात म्हणण्यापेक्षा. पण आमच्या ताब्यात तुम्ही तसे सापडत नाहीत. आता सापडलात तर सोडणार नाही तुम्हाला. त्यामुळे पुढची 10-15 मिनिटे जास्ती घेणार नाही तुमची. सगळ्यात अगोदर या ठिकाणी जी सगळी उपस्थित मंडळी आहे, आमच्या गावातील प्रतिष्ठित आणि ज्येष्ठ नागरिक आदरणीय श्री भाऊ दगडू निचिते, की ज्यांनी एक फार मोठी प्रेरणा आपल्या सगळ्यांना दिलेली आहे, खास करून आम्हाला दिलेली आहे. त्यांनी आपल्या मुलांना, दोन्ही मुलांना शिकवलं. त्यातील एक त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव श्री किसन निचिते सर हे आपल्या गावातले पहिले गुरुजी, पहिले शिक्षक. त्यांनी प्रेरणा दिली की या गावातून शिक्षक होऊ शकतात. त्यामुळे ते आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिले हे माझ्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे आणि हे आमच्या दृष्टीनं फार उत्साहवर्धक अशी गोष्ट आहे. त्यानंतर मुद्दा मी उल्लेख करेन, MPSCतून OBC प्रवर्गातनं राज्यकर सहाय्यक परीक्षेत जे महाराष्ट्रातनं प्रथम आले त्यांचे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं आणि जे मनोगत अक्षरशः रेकॉर्ड करून ठेवण्यासारखं होतं की आपल्या मुलाला कसे संस्कार दिले पाहिजेत, त्याच्यावर कोणत्या प्रकारचं संस्कार केले पाहिजेत, याची सगळी जी काही माहिती आहे ती त्यांच्या मनोगतातून आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. मुलांच्या मनात सतत प्रेरणा निर्माण केली पाहिजे. खरे हिरो कोण हे आपण ओळखलं पाहिजे. आणि रील्स मधले हिरो आपण रोजच पाहतो आपल्या मोबाईलमध्ये, पण रिअल लाईफ मधले जे हिरो आहेत ना ते हे आहेत, इथे आपल्या समोर बसलेले आहेत, ते राहुल निमसे, ज्यांना आपण आदर्श ठेवलं पाहिजे. बघा, आपण शाहरुख खान किंवा आमिर खान किंवा अमिताभ बच्चन हे बनू शकत नाही का? बनूही शकतो, पण फार अवघड गोष्ट आहे. पण आपण राहुल निमसे जरूर बनू शकतो. आलं लक्षात? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की अमिताभ बच्चनच्या आजूबाजूची परिस्थिती, म्हणजे अभिषेक बच्चनच्या आजूबाजूची परिस्थिती, तुम्हाला सगळ्यांना अमिताभ बच्चन माहिती आहेत ना? माहिती आहेत. आमिर खान सगळ्यांना माहिती आहे, सलमान खान माहिती आहेत की नाही माहिती? त्यांच्या आजूबाजूची परिस्थिती वेगळी आहे. पण राहुल निमसेंच्या आजूबाजूचं वातावरण, त्यांच्या घरातलं वातावरण आणि आपल्या घरातलं वातावरण याच्यात काही फरक नाही. त्यामुळे आपण राहुल निमसे जरूर बनू शकतो. त्यामुळे त्या रिअल लाईफ मधल्या हिरोंना समोर ठेवण्यापेक्षा रिअल लाईफ मधल्या हिरोंना आपण समोर जर ठेवलं तर आपण या परीक्षा तर यशस्वी होऊच होऊ, पण जीवन नावाच्या परीक्षेमध्ये सुद्धा आपण यशस्वी होऊ. जीवन जगणं फार
सोपं नाही बरं का. आपल्या जीवनाचं जर सोनं आपल्याला करायचं असेल ना, तर त्याच्यासाठी राहुल लिमसे यांनी सांगितलेला जो मार्ग आहे ते मार्गातनं आपल्याला जावं लागेल. तेव्हा आपल्या जीवनाचं सोनं होईल, आपल्या कुटुंबाच्या जीवनाचं सुद्धा सोनं होईल, आपल्या आई वडिलांची स्वप्नपूर्ती होईल आणि त्यांचं नाव सुद्धा मोठ्या अभिमानानं घेतलं जाईल आणि त्यांच्या दृष्टिकोनातनं तो फार कृतार्थतेचा क्षण असतो, लक्षात घ्या. मुद्दा मी राहुल लिमसे यांच्या बाबांनी त्यांचं मनोगत व्यक्त करताना अडाणी या शब्दाचा दोनदा उल्लेख केला आणि त्यांनी म्हटलं की आम्ही अडाणी आहोत. पण वाटतं का आपल्याला अडाणी आहेत ते? खरं तर संतांच्या अभंगांचा जर आपण अभ्यास केला ना, तर असं लक्षात येतं की अडाणी कुणाला म्हटलेलं आहे, तर पूर्वी ज्यांना शेती करता यायची नाही त्यांना अडाणी म्हटलेलं आहे. तर इथे बसलेल्या सगळ्या माणसांना शेती करता येते, उत्तम शेती करता येते, हे त्यांनी सिद्ध केले. त्यामुळे ही माणसं अडाणी नाहीत, लक्षात घ्या. ज्याला शेती करता येत नाही ना ती अडाणी आहे. आपल्याला येते का करता? जर येत असेल तर आपण खचितच आपण अडाणी नाहीत. ज्यांना लिहिता वाचता येतं तेच फक्त ते साक्षर असतात. हो, ते साक्षर असतात, ते सज्ञान असतात असं नाही. त्यामुळे राहुल लिमसे यांच्या बाबांनी जे काही मनोगत व्यक्त केलं तर ते अतिशय सुंदर होतं. त्यातनं मी असं म्हणतो की मुलांच्या बरोबर मुलांच्या पालकांनी सुद्धा आपल्या मुलांना आपण घरात कसं वातावरण दिलं पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या ठिकाणी संत साहित्याचा, संतांच्या अभंगांचा अभ्यास केलेली सगळी मंडळी आहे. म्हणजे श्री मालुगणू निचिते किंवा आमचे काका श्री जयराम उंद्रू निचिते यांचा सतत अभ्यास आहे. म्हणजे शालेय वर्ग फार शिकलेले नसतील कदाचित, म्हणजे 4थीच्या पुढचा वर्ग त्यांनी पाहिला नसेल, पुढच्या वर्गात ते बसले नसतील, पण मोठमोठ्या ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि अजूनही अभ्यास सुरू आहे. तुम्ही कधीही पाहात या मंडळींना त्यांच्या हातामध्ये ग्रंथ असतो आणि त्याचं वाचन ते सतत करत असतात. त्यामुळे जेव्हा केव्हा मी येतो ना त्यावेळेला थोडी थोडी संत साहित्यावर चर्चा करतो, कारण माझाही अभ्यासाचा विषय तो आहे साहित्य. संतांच्या साहित्याचं वाचन करतो, आधुनिक लेखकांच्या साहित्याचं वाचन करतो. त्यामुळे या सगळ्या माणसांशी गप्पा केल्यानंतर मला असं लक्षात येते की ही माणसं वाचणारी माणसं आहेत आणि त्यांच्याकडून ही वाचनाची प्रेरणा आपण घेतली पाहिजे. अनिल सरांनी आपल्याला आत्ता सांगितलेलंच आहे की वाचाल तर वाचाल, आपण वाचलं पाहिजे, सतत वाचलं पाहिजे. वाचनाचा नाद असला पाहिजे, आपल्याला वेळ असलं पाहिजे आपल्याला. म्हणजे मध्ये फार एक प्रसिद्ध झालेला डायलॉग की नाद नाही करायचा माझा. तर नाद कसला करायचा? तर नाद वाचनाचा करायचा, नाद पुस्तकांचा करायचा. राहुल निमसे सरांनी त्यांच्या मनोगतातून सांगितलं की मी सार्वजनिक वाचनालय जे शहापूर आहे तिथे जाऊन बसायचो. सकाळी 8:30ला ते उघडतं, 11:30 वाजता बंद होतं आणि संध्याकाळी पुन्हा 5:30 वाजता उघडतं आणि 8:30 वाजता बंद होतं. मीही त्या वाचनालयाचा सदस्य आहे, नेहमीच जाऊन त्या वाचनालयात बसतो. तर खरं तर आता मला काही कोणती परीक्षा द्यायची नाही, पण परीक्षा द्यायची म्हणून वाचायचं हे काही योग्य नाही. अन्य वेळी वाचलं पाहिजे, आपण सतत वाचत राहिलं पाहिजे, सतत शिकत राहिलं पाहिजे, तर आपल्यात भर पडणार आहे, त्याशिवाय आपल्यात भर पडणार नाही. राहुल सरांनी सांगितलं आपल्याला की कोणती पुस्तकं वाचली पाहिजेत. कदाचित काही जणांनी अजून सुरुवात केली नसेल. इथे बरीचशी मुलं अशी आहेत की जी 10वी पर्यंतच्या वर्गात आहेत, काही जणांनी 12वीची परीक्षा दिली, काही जण कॉलेज करतायत, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स. पुढे जाऊन तुम्ही MPSC, UPSC या परीक्षांचा विचार करणार आहात. अजून कदाचित तुम्ही केलाही नसेल, पण पुढे जाऊन तो करावा. किंवा MPSC, UPSC याच पर्यायांचा विचार करावा असं नाही, अन्य सुद्धा मार्ग आहेत. पण या प्रत्येक ठिकाणी लक्षात घ्या की एका दिशेनं अभ्यास करणं फार महत्वाचं आहे. जसं सरांनी सांगितलं की माझा एक मित्र 2017 पासून तयारी करतोय पुण्यामध्ये आणि अजूनही तयारीच करतोय, अजूनही त्याचा काही निकाल अंतिम हाती आलेला नाही. कधी कधी यश जे आहे ना ते हुलकावणी देत असतं. काही जणांना यश पटकन मिळतं, काही जणांना खूप वाट पाहावी लागते. ज्यांना यश पटकन मिळतं ना त्यांची फारशी तयारी होत नाही. ज्यांना यश सतत हुलकावणी देत राहते पण ते हताश होत नाही, निराश होत नाही, ते प्रयत्न करत राहतात, त्यांना उशिरा यश मिळतं पण त्यांच्यात खूप भर पडलेली असते, कारण त्यांनी पुन्हा पुन्हा अभ्यास केलेला असतो. राहुल सरांनी सांगितलं
2020-21 पासून मी तयारी करत होतो. अपयश आलं पण खचलो नाही, तयारी करत राहिलो आणि शेवटी 2024ला त्यांना अंतिमता यश प्राप्त झालं. तर खचायचं नाही. विश्वास नांगरे पाटील हे त्यांचे हिरो. तर विश्वास नांगरे पाटलांच्या बाबतीत देखील असंच झालं की पहिल्या वर्षी त्यांनी MPSC ची परीक्षा दिली, अपयश आलं. पुन्हा तयारी केली, MPSC परीक्षा दिली, मुख्य परीक्षा पास झाली. आणि जसं आत्ता सांगितलं की तुम्ही परीक्षा उत्तीर्ण झालात ना की दूरच्या नातेवाईक काय सगळेच जवळ होतं. सगळेजण कौतुक करायला येतात, अलीकडे फोटो घ्यायला येतात, होय ना, आणि मग तो सोशल मीडियावर व्हायरल करतात. तर सगळे लोक गोळा होतात ज्या वेळेला यश येतं त्यावेळेला. पण ज्या वेळेला यश हुलकावणी देत असतं त्यावेळेला कुणी नसतं सोबत. हा अनुभव आम्ही सुद्धा घेतलेला आहे. आणि जसं राहुल सरांनी सांगितलं तसं की काही जण तर अगदी थट्टा करत असतात, कारण त्यांना कल्पना नसते. आपण आपल्या अभ्यासामध्ये व्यस्त असतो, आपल्याला एक मार्ग सापडलेला असतो, आपल्याला आत्मविश्वास आलेला असतो की अरे मी आत्ता पास होईल, थोडी अजून मेहनत करण्याची गरज आहे. आणि आपण चिकाटीनं अभ्यास करत असतो, पण अन्य लोकांना ते ठाऊक नसतं. आणि आपल्याला बऱ्याच गोष्टींचा त्याग करावा लागतो. ज्या वेळेला अशा परीक्षा उत्तीर्ण व्हायच्या असतात ना त्यावेळेला खूप त्याग करावा लागतो. मित्रांचा त्याग करावा लागतो, नातेवाईकांचा त्याग करावा लागतो, गावाचा त्याग करावा लागतो. जसं आता त्यांनी सांगितलं की मी पुण्यात जाऊन राहिलो. घराचा त्याग, नातेवाईकांचा त्याग, हळदीचा त्याग, लग्नाचा त्याग, साखरपुड्याचा त्याग आपण करण्यासाठी तयार आहात. हे सगळ्याचा त्याग करायला लागतो, त्याशिवाय यश मिळत नाही. लक्षात घ्या, हे त्यांनी जे मिळवलेलं यश आहे ना हे सोपं नाही, पण अशक्य सुद्धा नाही. जर राहुल सरांना जमू शकतं तर आपल्याला का नाही जमू शकत आहे, होय की नाही? आपण असा विचार सतत केला पाहिजे की जर त्यांना जमतं तर मला का नाही जमत. अनिल सरांनी जो एक संदर्भ दिला की डॉक्टर नरेंद्र जाधव यांचं पुस्तक, त्याच्यातला एक म्हणजे एक सुप्रसिद्ध असा एक किस्सा आहे, तोच मी तुम्हाला सांगेन. तुम्ही बहुतेक शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी आहात. बऱ्याचदा आपल्याला शिक्षक प्रश्न विचारतात की अमुक अमुक प्रश्न आहे त्याचं उत्तर दे, आणि मग आपण काय म्हणतो की मीच का, है ना. आपला प्रश्न असतो की अरे याला का नाही विचारत, त्याला का नाही विचारत, मलाच का विचारतो की नाही. हे सर ना मलाच प्रश्न विचारतात, मलाच त्रास देतात, याला नाही विचारत, तिला नाही विचारत, आपण असं म्हणत असतो. पण डॉक्टर नरेंद्र जाधव असं म्हणतात की मी काय विचारायचो, मी काय विचार करायचो. जेव्हा मला माझे शिक्षक प्रश्न विचारायचे त्यावेळेला मी असा विचार करायचो, म्हणजे जेव्हा अन्यांना प्रश्न विचारायचे तेव्हा नरेंद्र जाधव असा विचार करायचे की इतरांना विचारतात मला काय नाही विचारत. आपण असा विचार केला पाहिजे, मीच का नाही, मी का नाही, मला का नाही विचारत. आलं लक्षात? ज्या वेळेला आपण असा विचार करू ना, असा सकारात्मक विचार करू, त्यावेळेला यश आपल्याला दिसेल, त्याशिवाय दिसणार नाही. मेहनत घ्यावी लागेल आपल्याला, कष्ट करावे लागतील आपल्याला, आणि राहुल सारख्यांचं आपल्याला मार्गदर्शन घ्यावं लागेल. ते कोणत्या रस्त्याने गेलेत, कसा काट्याकुट्यांचा सगळा जो प्रवास आहे त्यांनी केलेला आहे, तो आपल्याला सगळ्या लोकांना समजून घ्यावा लागेल आणि त्या मार्गातून आपल्याला जावं लागेल. त्याशिवाय आपल्याला दिवाळी साजरी नाही करता येणार. जशी त्यांच्या घरी दिवाळी आली तशी दिवाळी आपल्या घरी आली असं जर आपल्याला वाटत असेल तर हा सगळा काट्याकुट्यांचा रस्ता आपल्याला पार करावा लागेल, आणि त्यावेळेला आपल्या घरी मग मोठी अशी दिवाळी त्या ठिकाणी साजरी होईल. राहुल निमसे सरांच्या व्याख्यानाचं हे यश आहे की ही समोर बसलेली चिल्ली पिल्लही आहेत. आता हा इथे समोर बसलेला युग आहे, तर हा 2 क्षण सुद्धा एका जागेवर बसत नाही, तो 2 तास बसलेला आहे. तर हे तुमच्या संबंध व्याख्यानाचं जे आहे ते यश आहे की तो एका जागी खिळून बसला. त्यामुळे निश्चितपणानं तुमचं व्याख्यान जे आहे ते विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी या ठिकाणी ठरलेलं आहे. पुढे जाऊन मोठी प्रेरणा हे विद्यार्थी सगळेजण घेणार आहेत. आणि कुठल्याही क्षेत्रात जा, तुम्हाला आमचं असं सांगणं नाही, म्हणजे राहुल सरांचं सुद्धा असं सांगणं नसेल की तुम्ही याच क्षेत्रात जा, तुम्ही MPSCच द्या किंवा तुम्ही UPSCच द्या, असं त्यांचं सांगणं नाही. तुम्हाला जे क्षेत्र आवडतं त्या क्षेत्रामध्ये जा.
पण त्या क्षेत्रातला शिवाजी बनण्याचा प्रयत्न करा. बघा, सचिन तेंडुलकरनं जर असं ठरवलं असतं, हे सचिन तेंडुलकरचे वडील रमेश तेंडुलकर हे मराठी विषयाचे प्राध्यापक होते. मी सुद्धा मराठी विषयाचा प्राध्यापक आहे. कवी होते, समीक्षक होते, अतिशय शांत माणूस. ज्यांनी सचिन तेंडुलकरच्या वडिलांना ऐकलंय, रमेश तेंडुलकर, तर ते नेहमी आम्हाला सांगतात. कीर्ती महाविद्यालयामध्ये दादरचे ते प्राध्यापक होते. अतिशय शांत माणूस, अतिशय लाघवी माणूस, अतिशय नम्र असं माणूस. तर त्यांनी जर सचिन तेंडुलकरवर जबरदस्ती केली असती की तू इंजिनियर हो किंवा तू डॉक्टर हो, मी जर प्राध्यापक आहे तर तू डॉक्टर झाला पाहिजे, तू काय असं खेळतोयस क्रिकेट, पण त्यांनी कधी जबरदस्ती नाही केली. ते म्हणाले की तुला जे करायचंय ते कर, पण त्या क्षेत्रातला शिवाजी हो. आलं का लक्षात? तिथे छत्रपती शिवाजी महाराजांची जी प्रतिमा ठेवली ती जाणीवपूर्वक ठेवलेली आहे. अलीकडे इतिहासावरून फार रणकंदन सुरू आहे, वातावरण फार प्रदूषित केलं जात आहे, पण इतिहासातलं काय घ्यायचंय ते आपण ठरवलं पाहिजे, ते नेमकं घेतलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांकडून आपण प्रेरणा घेतली पाहिजे, स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा घेतली पाहिजे. आता आपण काही पारतंत्र्यात नाही, आपण स्वातंत्र्यात आहोत, आपल्याला तसं लढायचं कारण नाही. पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या कुटुंबाला जर आपले चांगले दिवस जर आपल्याला दाखवायचे असतील तर त्याच्यासाठी थोडासा त्याग आपल्याला करावा लागेल, थोडी मेहनत घ्यावी लागेल. कदाचित आपले मित्र जवळचे बॅट घेऊन बॉल घेऊन मैदानावर निघतील, त्यावेळेला आपल्याला मोह आवरता आला पाहिजे, त्यावेळेला आपल्यावर नियंत्रण आपल्याला मिळवता आलं पाहिजे की अरे तो चाललाय, ती चालली, मी नाही जाणार, मी 2 तास अभ्यास करेन. किंवा जातायत ना जाऊ दे, ते 4 तास जातायत खेळायला ना, मी 4 तास नाही, मी 1 तास जाईल, पहिले 3 तास अभ्यास करेन, नंतर 1 तास जाईल खेळायला. कदाचित सुरुवातीला तितकंही आपण मिळवू शकत नाही नियंत्रण. ते चाललेत ना 4 तास, मी 2च तास जाईन, मी 2 तास बसेन, अभ्यास करेन. तर जेव्हा आपण असा विचार करू ना तेव्हा आपल्याला यश दिसेल. हे माझा सांगण्याचा मुद्दा हा आहे की आपल्याला थोडासा त्याग करावा लागेल, आपल्या मित्रांचा त्याग करावा लागेल. एक मी तुम्हाला किस्सा सांगेल, कितपत तुम्हाला पटेल माहिती नाही. केळुसकर नावाचे एक संशोधक, आता संशोधन या शब्दाचाही अर्थ कदाचित इथे बसलेल्या काही मुलांना माहिती नसेल, पुढे जाऊन तो माहिती होईल. म्हणजे एकाच विषयाचा अभ्यास करणं, खोलात जाऊन माहिती घेणं म्हणजे संशोधन करणं. तर केळुसकर नावाचे पुण्यातले एक संशोधक, फार मोठे संशोधक, सकाळ झाली की पुस्तक हातात घ्यायचे आणि काही जेवायला वगैरे मध्ये उठायचे, पुन्हा वाचन करत बसायचे. त्यांच्या मुलाचं लग्न असतं, ते राहायला पुण्यात असतात आणि जी काही मुलाला मुलगी पाहिलेली असते ती मुंबईची असते. तर मुलाचं लग्न मुंबईत असतं, ठेवलेलं असतं. ते म्हणाले मी लग्नाला नाही येणार कारण माझा वेळ जाईल, मुंबई ते पुणे किती वेळ जाणार, मला इतका वेळ परवडणार नाही. त्यांनी मित्र मर्यादित ठेवले, मोजकेच मित्र ठेवले, जास्त मित्र नको म्हणे, वेळ खातात. मित्र हवेत पण मोजके मित्र हवेत. का मोजके हवेत? कारण मित्र वेळ खातात. चल इकडे, चल तिकडे, आज इकडे जायचंय, उद्या तिकडे जायचंय. जास्त मित्र असतील जास्त वेळ खातात. जर यश मिळवायचं असेल तर कमीत कमी मित्र ठेवा, म्हणजे कमीत कमी वेळ खातील, जास्तीत जास्त वेळ आपल्याला आपला अभ्यास करता येईल. तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण लक्षात जर घेतल्या ना तर यश फार दूर नाही आपल्यापासून. लक्षात घ्या, मेहनत करण्याची आपल्याला सवय आहे की नाही? 5 किलोमीटर शहरातली मुलं पायी जाऊ शकतात का बरं? नाही जाऊ शकत. आपण जाऊ शकतो का? हसत खेळत जातो आपण पायी. मेहनत करण्याची, कष्ट करण्याची आपली तयारी आहे. फक्त थोडं लक्ष म्हणजे कुठे मेहनत घेतली पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, होय की नाही? आपले आई वडील शेती करत होते, आपणही करू, चांगली शेती करू, पण पहिल्यांदा आपल्याला त्यातनं बाहेर पडून अजून चांगल्यापैकी चांगली नोकरी जर मिळवता येत असेल तर त्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूयात, मेहनत करूया आणि निश्चितपणानं आपण पुढे जाल. मला खात्री आहे, राहुल सरांनी सांगितलेलंच आहे की तुम्हाला जेव्हा किंवा मदत लागेल मार्गदर्शनाची त्यावेळेला मी उपलब्ध आहे. खरं तर राहुल सरांबद्दल थोडंसं बोललं पाहिजे. मला कल्पना आहे वेळ जास्ती झालेला आहे, पण पुन्हा तुम्ही तावडीत सापडणार नाही म्हणून थोडी अजून 2-5 मिनिटे तुमची घेतोच आहे. राहुल सरांबद्दल यासाठी बोललं पाहिजे, ज्या दिवशी आम्ही त्यांना भेटायला गेलो
आमचं फार हसतमुखानं त्यांनी स्वागत केलं. खरं तर आम्ही त्यांचं अभिनंदन करण्यासाठी गेलो होतो, पण त्यांनी ज्या पद्धतीनं आमचं स्वागत केलं आम्ही फार भारावून गेलो. अरे म्हटलं आम्ही तुमचं अभिनंदन करायला आलोय. तर त्यांनी प्रचंड आमचं आदरातिथ्य केलं. अर्थात आमचे भरत निचिते होते. भरत निचिते आपल्याला माहिती आहे, समाजासाठी स्वतःला कष्ट त्यांनी दिले, घालून घेतले आणि त्याचाही फायदा राहुल सरांनी उल्लेख केला की त्याचाही फायदा मला निश्चितपणानं झालेला आहे. त्यांचे वडील रिक्षा चालक आमचे रमेश निचिते हे आम्ही भारतीय लोकचे जे कार्यकर्ते आहेत ते देखील रिक्षा चालक आहेत. दोन्ही मुलांना घेऊन ते इथे आलेले आहेत. आणि कशासाठी आलेले आहेत तर यासाठीच आलेले आहेत, जर त्यांचा मुलगा इथपर्यंत पोहोचू शकतो तर माझी मुलं तयारी केली तर तिथपर्यंत पोहोचू शकतात. ही प्रेरणा त्यांना मिळावी यासाठी. आणि हा संबंध कार्यक्रमाचा जो घाट घातलेला आहे तो त्यासाठीच की मुलांना एक प्रेरणा मिळावी. जर राहुल सर इथपर्यंत पोहोचू शकतात तर आम्हीही पोहोचू शकतो, एक आत्मविश्वास मिळावा यासाठीच हा सगळा प्रपंच जो आहे तो आम्ही केलेला. आणि राहुल सरांचे यासाठी पुन्हा एकदा आभार मानतो की ते पुण्यात होते. ज्या दिवशी आम्ही त्यांना फोन केला त्या दिवशी ते पुण्यात होते. फोन केल्यानंतर तात्काळ आम्हाला त्यांनी संमती दिली की तुम्ही कार्यक्रम आयोजित करा. कार्यक्रम छोट्या गावात आहे, कार्यक्रमाचं स्वरूप किती मोठं आहे हे त्यांनी विचारलं नाही. त्यांनी म्हटलं की तुम्ही कार्यक्रम आयोजित करा, मी त्या कार्यक्रमाला येईल. याचं कारण असं की असं मार्गदर्शन मला माझ्या लहानपणी नाही मिळालं. ते जर मला मिळालं असतं तर त्यावेळेला मला प्रेरणा मिळाली असती, त्यावेळेला मला ठरवता आलं असतं, पण ते मला मिळालं नाही. आणि जर अशा खेड्यातल्या मुलांना मार्गदर्शन करता येत असेल तर कुठेतरी जी गोष्ट मला मिळाली नाही ती मला माझ्या मित्रांपर्यंत पोहोचवता येईल. त्यामुळे कार्यक्रमाला त्यांनी तात्काळ संमती दिली आणि ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. खरं तर त्यांचे औपचारिक आभार आमचे भरत निचिते सर मानणारच आहेत, पण मी मनापासून त्यांचे आभार मानतो की ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आवर्जून. आणि श्री प्रकाश निचिते यांच्याबद्दल थोडंसं बोलतोय. आम्हाला जागेची चिंता होती की कुठे कार्यक्रम आयोजित करू आणि कमीत कमी काय म्हणूयात त्याला खर्चामध्ये पैशामध्ये सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करायचं होतं. तर त्यावेळेला विचार करत असताना प्रकाश निश्चिते यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचली आणि त्यांनी तात्काळ सांगितलं की माझं घर आहे, अशा कार्यक्रमासाठी जर या घराचा वापर होत नसेल तर मग कशासाठी, पार्टीसाठी करायचा का. तर ह्या इतक्या चांगल्या कार्यक्रमासाठी जर माझ्या घराचा वापर होत असेल तर तुम्ही निश्चितपणे इथे कार्यक्रम आयोजित करा. तर त्यांचे मी खरंच मनापासून आभार मानतो. ही सगळी व्यवस्था त्यांनी करून दिली आणि ही फार मोठी गोष्ट आहे अशा कार्यक्रमांसाठी पुढे येणं. अनिल सर देखील त्यांनी देखील शाळेमध्ये मुलांना सांगितलं शाळेत जरा सक्तीच करावी लागते, त्याशिवाय मुलं येत नाही. कधी कधी सक्ती चांगल्यासाठी करावी लागते, आलं का लक्षात. सक्ती कधी कधी म्हणजे पारतंत्र्यात ढकलणारी गोष्ट असते, पण कधी कधी ती करणं फार गरजेचं असतं. सरांनी सक्ती केली त्यामुळे काही विद्यार्थी इथे आले, काही जणांना जबरदस्ती करावी लागली असेल, काही जणांची पावलं त्यांना इकडे घेऊन आली असतील. अशा सगळ्याच मुलांचे मी मनापासून आभार मानतो. नंतर आभार आमचे भरत निचिते सर मानणारच आहेत. वसंतजी निचिते हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. काल आम्ही संध्याकाळी गावात फिरलो, अनेक मुलांच्या भेटीगाठी घेतल्या, काही पालकांच्या पण भेटीगाठी घेतल्या. काही जणांना यावंसं वाटलं, काही जणांना वेळेअभावी येता आलं नाही, पण ही सगळी मंडळी उपस्थित राहिली ही आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. कुणीतरी खंबीरपणे आपल्यासोबत आहे हे तुमच्या उपस्थितीनं आमच्यापर्यंत पोहोचवलं. तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आहे आणि मी थांबतो, माझं मनोगत या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. कार्यक्रम समारोपाकडे वळलेला आहेच. फक्त जो नाश्त्यासाठी चहा आणि बिस्किटाची व्यवस्था केलेली आहे. सर्वांना विनंती आहे की प्रत्येकाने नाश्ता घ्यावा, मुलांनाही आणि ज्यांनी घेतला नसेल सर्वांना. फक्त एक प्रश्न विचारतो मी की सगळ्या मुलांनी फक्त उत्तर द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण आपले भरत निश्चित आहे सगळ्यांचे आभार प्रदर्शन करतील आणि कार्यक्रम संपलाय असं जाहीर होईल. तर फक्त मला एवढंच सांगा की सगळी मुलं आहेत,
तर मुलांचं वडील जे आहेत तर कोणते वडील किंवा कोणत्या मुलाने फक्त असं सांगावं की आपले वडील आपल्याला आज अभ्यास बस झाला झोपून घ्या असं सांगतायत? म्हणजे कधी सांगितलंय का असं कोणत्या विद्यार्थ्याला? सांगितलं असेल तर ज्या दिवशी हा शब्द वडिलांच्या तोंडून तुमच्यासाठी निघेल त्या दिवशी आपण समजायचं की आपण यशस्वी झालो. भरत निचिरे यांना मी विनंती करतो की या पुढची सूत्र आपण हाती घ्यावी आणि मान्यवर पाहुणे यांचा सर्वांचा आभार प्रदर्शित करावा. सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय क्रांती ज्योती महात्मा ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर या शहापूर तालुक्याचे स्वातंत्र्य सैनिक किसनभाऊ वगैरे आणि सर्व मान्यवरांचे आभार. राहुल नेमसे सर जे आत्ताच UPSC MPSC झालेले आहेत आणि महाराष्ट्रातील OBC वर्गातून पहिले. तर मागचे सर्वांचे आभार मानतोय, पण राहुल नेमसे यांचे आभार मानण्याचे कारण असेल जे OBCचा माझा वर्गमित्र संजय निकित यांनी उल्लेख केला का काही काळ शरीराला इजा करून घेतल्या आणि त्याचा फायदा राहुल नेमसेंना. तर ज्या दिवशी माझ्यापर्यंत ही गोष्ट पोहोचली तर सर्वात आनंद कोणाला झाला असेल तर त्या दिवशी असं वाटलं होतं की 5,000ची माळ आणून शहापूर तालुक्याच्या मध्यभागी वाजवावीत का. कारण माझा विद्यार्थी किंवा माझा भाऊ किंवा माझी बहीण या उच्च पदावर बसते त्या टायमाला आमचे प्रश्न तिथे मांडण्याचा एक माणूस जातोय, माझा प्रतिनिधी जातोय. म्हणजे निवडणुकीमध्ये माझा प्रतिनिधी गेलाच पाहिजे अशी माझी आशा मी आजपर्यंत बाळगत नाही. पण राज्यसभेमध्ये किंवा या मोठमोठ्या पदावर माझा प्रतिनिधी जातोय त्या टायमाला त्या प्रश्न असतात ते या लोकांना जे निवडून आम्ही लोकप्रतिनिधी यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो हे लोक करतात. म्हणजे पहिला प्रश्न कुठे असतोय तर माझे लोक IAS IPS अधिकारी झाले पाहिजेत, कलेक्टर झाले पाहिजेत, तहसीलदार झाले पाहिजेत, तरच आमचे प्रश्न सुटतात. तसेच राहुल निमशे यांचे वडील केशव निमशे सर यांचेही आभार. भाऊ दगडू निश्चिते यांचेही आभार. माझे चुलते जयराम उंद्रू निश्चिते यांचेही आभार. अनिल निश्चिते सर पासाणे यांचेही आभार. अनिल सासे सर पासाणे यांचेही आभार. माळू गणू निश्चिते यांचेही आभार. वसंत भाऊ निश्चिते यांचेही आभार. अर्जुन तुकाराम निश्चिते सर काजलवीर यांचेही आभार. प्रकाश माळू निश्चिते काजलवीर यांचेही आभार. दुसरी गोष्ट त्यांनी एवढं मोठा ही जागा आहे ही बिनखर्ची उपलब्ध करून दिली म्हणून त्यांचे मनापासून आभार आहेत. रमेश हे माझे वर्गमित्र आणि कार्यकर्ता म्हणजे पाठीवर थाप असणारे जवळचा मित्र म्हणून रमेश तिथे आभार. आणि सर्वात मोठी आभार तुम्ही इथे आवर्जून उपस्थित राहिलेत म्हणून तुमचे सर्वात महत्त्वाचे आभार आहेत. कारण तुम्ही ज्या नागरिक आहात आणि तुम्ही त्या गोष्टीला पुढे वाचा फोडू शकता म्हणून सर्वांचे इथेच थांबतोय. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय. धन्यवाद. आता संपूर्णपणे मान्यवरांचे आणि विशेषतः विद्यार्थी, युवक, युवती आणि पाहुण्यांचे सर्वांचे आभार मानून झालेले आहेत आणि कार्यक्रम संपवायचं की काय असा विचार करूया आणि तुमच्याकडूनच उत्तर हवं आहे. कार्यक्रम संपला असं जाहीर करायचं सर्वांना. आता तुम्ही कंटाळलेला तुम्हाला झालं असेल की कार्यक्रम कधी संपतोय, त्यामुळे आता कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करूया. आणि ज्यांनी नाश्ता कोणी घेतला नसेल तर त्यांनी कृपया करून नाश्ता घ्या आणि कार्यक्रम संपला असं जाहीर.